पोरांना काय वाटतं माहिती आहे काय, माझी लिमिट एवढीच आहे. हां, त्यामुळे तुम्ही स्वतःला ओळखा आणि तुमची काय म्हणतो लिमिट आणि स्ट्रेंथ काय म्हणतो स्ट्रेच करा. तुम्ही ज्यावेळी पॅराग्राफ वाचताय त्याचवेळी तुमच्या डोक्यात आपोआप बॅकग्राऊंडला जर तयार होत असेल ना, तर ती फिलिंग एवढी भारी असते ना सर, की आयोग असं विचारलं आणि तर त्याच्यापैकी एखादा जरी प्रश्न आला परीक्षेमध्ये, तर तुम्ही स्वतःला म्हणजे एवढं भारी वाटतं ना, की बाबा माझा मार्क बरोबर होता. बरोबर आहे. त्यांना असं मला सांगणं आहे की डेली 1 तास कोणताही वार असो, डेली 1 तास क्वांट रिझनिंग कराच. करा. आणि सगळ्यात मोठी रविवार असं काही नसतं. जोपर्यंत तुम्ही जॉबला लागत सुट्टी नाही. हां, तोपर्यंत तुमच्यासाठी रविवार, सोमवार, मंगळवार सगळे सेमच असायला पाहिजेत. बरोबर. हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे टेक्स्टबुक सुपर कोचिंगमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याशी भेटायला एक अशी व्यक्ती आली आहे की ज्यांनी MPSC या परीक्षेमधून तुम्ही ज्या पोस्टचं स्वप्न पाहता ती पोस्ट त्यांनी सिक्युअर केलेली आहे. म्हणजे ती जी पोस्ट आहे ती पोस्ट त्यांनी प्रचंड संघर्ष करून काढलेली आहे. त्यांचा प्रवास, त्यांचा संघर्ष आणि त्यांची कथा जी आहे ती आपण या पॉडकास्टच्या माध्यमातून समजून घेणार आहे. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. सर, तुमचं स्वागत आहे. आज आपल्याला भेटायला आले आहे मानतेश पाटील सर, ज्यांनी 2024ची जी राज्यसेवेची परीक्षा आहे त्या परीक्षेतून उपजिल्हाधिकारी ही जी पोस्ट आहे ती त्यांनी सिक्युअर केलेली आहे. आणि विशेष गोष्ट अशी आहे की त्यांनी EWS या कॅटेगरीमधून राज्यात प्रथम क्रमांक जो आहे तो मिळवलेला आहे. सर, अभिनंदन. थँक्यू सर, खूप खूप थँक्यू. यस सर, मला एक गोष्ट सांगा की तुम्ही जो प्रचंड संघर्ष केला त्यामध्ये ज्या दिवशी रिझल्ट लागला त्या दिवशी तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती? रिझल्ट सर 30 ऑक्टोबरला आमची GML लागली. ओके. त्यानंतर 2 वेळा रिझल्ट लागला, प्रोव्हिजनल आणि फायनल. पण इमोशन्स आले 30 ऑक्टोबरचे. ज्या दिवशी रिझल्ट लागला त्यावेळी फक्त पहिला फोन मी घरी केला होता, व्हिडिओ कॉल होता. आणि फक्त मी घरच्यांना सांगितलं की झालं. त्यानंतर मला शब्द फुटले नाहीत, घरच्यांनाही शब्द फुटले नाहीत. आम्ही कंटिन्यू तिथं रडतच होतो. ओके. त्यामुळं इमोशन्स फक्त आणि फक्त अश्रूवाटेच गेले. शब्दात सांगता आताही मला येणार नाही आहेत. आणि खूप म्हणजे भावनिक क्षण होता तो माझ्या कुटुंबासाठी, माझ्यासाठी, माझ्या जीवलगन मित्रमैत्रिणी सर्वांसाठीच. म्हणजे असं म्हटलं आता की याचसाठी केला होता अट्टहास. Yes, म्हणजे yes. ती गोष्ट तुमची पूर्ण झाली असं म्हणता येईल. यासाठी केला होता अट्टहासा शब्द तंतोतंत हे वाक्य लागू होतं माझ्या त्या इमोशन्ससाठी. MPSCची तयारी करताना सगळ्यात पहिला जो प्रश्न येतो की मला उपजिल्हाधिकारी व्हायचं आहे. आणि जेव्हा प्रत्यक्षात तुम्ही उपजिल्हाधिकारी झाले आणि सर्वात मोठी पोस्ट मिळाली तर त्यावेळेस साहजिक आहे की अशी प्रतिक्रिया जी आहे ती 100% आली असेल. तर त्यावेळेस कुटुंबाची काय प्रतिक्रिया होती? कुटुंबाची सेमच प्रतिक्रिया होती. आम्ही म्हणजे तिघं रडतच होतो, मम्मी पप्पा मी. ओके. आम्ही तिघं फक्त रडतच होतो. आणि ॲक्च्युली मला पहिल्यांदा ज्यावेळी GML लागते त्यावेळी आपल्याला पोस्ट कोणत्याही माहीत नसते. ओके. त्यावेळी मला फक्त माहीत होतं की मी EWS मधून 2nd रँक आहे. अच्छा. मला डेप्युटी कलेक्टर किंवा DYSP या दोन्हीपैकी माझ्या चॉईसने जी पोस्ट असेल ती मिळेल. कारण डेप्युटी कलेक्टरसाठी एकच जागा होती, DYSPसाठी सुद्धा एकच जागा होती. त्यामुळं मला हवी तर DYSP तर फिक्स कन्फर्म मिळेल अशी होती. त्यानंतरचं 5 ते 6 महिने मी DYSP आज झालो आहे. आणि प्रोविजनलनुसार तसंच होतो. पण काही टेक्निकल गोष्टी चेंज झाल्या आणि DYSPची अपग्रेड होऊन मला डेप्युटी कलेक्टर मिळाली. आणि त्यावेळी आनंद झाला, तेवढाच मोठा शॉक सुद्धा होता माझ्यासाठी की कसं झालं आणि अरे वा हे झालं. म्हणजे मिक्स भावना होत्या सगळ्यांच्या. तर सरांचा या बाबतीतला किस्सा जो आहे तो मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे. पण आता सर्वात आधी आपण सरांचा प्रवास जो आहे तो जाणून घेऊया की सर तुम्ही महाराष्ट्र राज्यातल्या एका ग्रामीण भागामधून आला. जिथे उपजिल्हाधिकारी बनणे किंवा स्पर्धा परीक्षेतून यश मिळवणे हे एक स्वप्न होतं. तर ह्या सगळ्या गोष्टीची जी सुरुवात आहे ती सुरुवात कशी झाली? सुरुवात मी अभ्यासाला एक्झॅक्ट चालू केली माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर. ओके. पण सुरुवातीला अधिकारी बनायचं हे लहानपणापासून कुठेतरी लक्षात आलं होतं. मी आधी सुद्धा किस्सा सांगितला आहे. आम्ही जत्रेमध्ये ज्यावेळी आपण मूवीज बघतो तोच किस्सा आहे की पोलिसाची बायको असा एक जुना पिक्चर होता मराठी. आता तो पुन्हा मला बघायला मिळत नाही, मी खूप शोधला असा अलीकडे. ओके. पण त्यामध्ये तिच्या संघर्षातून अधिकारी पद मिळाल्यानंतर त्या एका महिलेची परिस्थिती जी होती, तिच्या कुटुंबातून मिळणार तिला सन्मान असेल, मान असेल, ती कसं चेंज होत जातो, एक ग्रॅज्युअल चेंजेस त्यामध्ये दाखवलं गेलं होतं. आणि परिस्थिती एवढी लहान असल्यामुळं आईच्या डोळ्यात तशी चमक होती आली की आपल्याला जर बदलायचं असेल तर आपल्याला किंवा आपल्या मुलाला हे काहीतरी अशा पद्धतीने चेंज केलं पाहिजे. त्यामुळं अधिकारी बनणं एवढं एक लहानपणापासून असं होतं की काहीतरी अधिकारी बनणं किंवा शिक्षक बनणं असं होतं. पण जसं जसं मोठा होत गेलो, मार्क्स समजत गेले, त्यानंतर मग ग्रॅज्युएशन नंतर डिसिजन घेतला की आपल्याला स्पर्धा परीक्षा करायचं आहे. तुमच्या घरामध्ये अशी काही पार्श्वभूमी आहे का की कोणी अधिकारी वगैरे होतं? नाही, असं माझ्या घरामध्ये फक्त एक आर्मीची पार्श्वभूमी आहे आमच्याकडे. पण
अशी पार्श्वभूमी आहे, सरकारी नोकरीची किंवा अधिकाऱ्यांची पार्श्वभूमी नाही अशी. ओके. आणि मग सर आता तुमचं जे एज्युकेशन आहे असं बऱ्याच वेळा म्हटलं जातं की उपजिल्हाधिकारी एवढी मोठी पोस्ट जर मिळवायची असेल तर खूप हुशार असणं गरजेचं आहे, चांगल्या शाळेमध्ये जाणं गरजेचं आहे, चांगल्या कॉलेजमध्ये जाणं गरजेचं आहे, भरपूर मार्क्स मिळवणं गरजेचं आहे. पण तुमचा प्रवास हा ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषदच्या शाळेमधून झाला असं तुम्ही म्हटलेलं आहे. हो. तर त्याची जी माहिती आहे ती विद्यार्थ्यांना नक्की सांगा. नक्कीच की म्हणजे हुशार असणं हे आता प्रत्येक हुशारीची डेफिनेशन प्रत्येक वेळी चेंज होत राहते. ओके. तुम्ही कोणत्या क्षेत्रात आहे त्यानुसार तुमची हुशारी बदलत राहते. वकील असाल तर तुम्हाला कायद्याचे नॉलेज असेल तर तुम्ही तिथे हुशार हो, आहात, बरोबर आहे. आणि तुम्ही राजकारणी असाल तर तुम्हाला बाकी गोष्टींचं एवढं जास्त समाजाचं आकलन हा. आहे ती हुशारी आहे. त्यामुळे हुशारीची व्याख्या चेंज होत जाते. पण ग्रामीण भागातून आणि खास करून जिल्हा परिषद शाळेतून तर मला वाटतं की हे नक्कीच शक्य आहे की ओके. मोठमोठ्या इन्स्टिट्यूट्स आणि इंग्लिश मिडियम शाळांपेक्षा ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा असतील, तसंच माझं माध्यमिक शिक्षण झालं ते रयत शिक्षण संस्थेची करमीर शाळा असेल. ओके. उच्च माध्यमिक सुद्धा माझं म्हणजे फेमस असे माझे शिक्षण सगळे फेमस इन्स्टिट्यूटमधूनच झालेत, पण ग्रामीण भागातील म्हणजे बापूजी साळुंके कॉलेज असेल, विलिंग्डन कॉलेज असेल, इथून माझं पूर्ण शिक्षण झालं. आणि मला ह्या शिक्षणामध्ये उलट जास्त साथ मिळाली शिक्षकांची आणि बेसिक्स समजून घेण्यासाठी, जे मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये मला वाटत नाही की तेवढं शक्य असेल. त्यामुळं ग्रामीण भागातून जिल्हा परिषद शाळा असतील किंवा लोकल शाळा, मराठी मिडियमच्या शाळा खास करून उल्लेख करावा लागेल की मराठी मिडियमच्या शाळा हे तुम्हाला लाईफ चेंजिंग आणि लाईफ शेपिंग ठरतात. बरोबर. त्यामुळं तिथं तुम्ही जे शिकता ते शिक्षणाबरोबर बाकीच्या गोष्टीसुद्धा आपल्याला नॉलेज मिळतं. बरोबर आहे. ते शक्य होतं. आजकाल बऱ्याचशा लोकांमध्ये हा गैरसमज आहे की आता इंग्लिश मिडियम जे आहे तर इंग्लिश खूप चांगलं असणं गरजेचं आहे, लहानपणापासून आपण ते केलं पाहिजे तरच आपल्याला पुढे चांगला स्कोप मिळू शकतो. तर याबद्दल तुमचं काय मत आहे? नक्की इंग्लिश चांगलं असणं आवश्यक आहे का, तर ह्या स्पर्धेच्या युगामध्ये तुम्हाला इंग्लिश आलं पाहिजे. बरं. पण इंग्लिश म्हणजे सर्वस्व असं बघायला नाही पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. इंग्लिश काय एक लँग्वेज आहे, आणि लँग्वेज म्हणजे काय असेल स्किल आहे. जसं मला एखादं सुतारकाम येतं, लोहारकाम येतं, तसं मला इंग्लिश येतं की नाही एवढं इंग्लिशची म्हणजे काय गरज लक्षात आली पाहिजे. आणि ते आता जगण्यासाठी आवश्यक स्किल आहे का, तर आहे. त्यामुळे मला इंग्लिश आलं पाहिजे. त्या पद्धतीनं मला IT रिलेटेड स्किल्ससुद्धा आले पाहिजेत, कॉम्प्युटर आणि मोबाईल चालवण्यासाठी बेसिक्स. तसंच इंग्लिशचं आहे असं मला वाटतं. एक कम्युनिकेशन लँग्वेज म्हणून आपल्याला येणं गरजेचं आहे, पण सर्वस्व म्हणून सगळंच शिक्षण इंग्लिश मिडियममधनं करणं आणि फक्त इंग्लिश करणं हे कुठंतरी अतिरेक आहे असं मला वाटतं. ओके. म्हणजे मराठी माध्यमातला विद्यार्थीसुद्धा उपजिल्हाधिकारी पदापर्यंत जाऊ शकतो, हे आपण याची देही आणि याची डोळी पाहतोय. येस. आणि मला वाटतं की जे IAS आणि मॅक्झिमम मराठी उपजिल्हाधिकारी असतील किंवा IAS IPS सुद्धा असतील तर ते त्यांच्या लोकल लँग्वेजमधनंच बेसिक शिक्षण पूर्ण केले असतील. ओके. आणि इंग्लिश नंतर अपग्रेड होतच राहतं. इंग्लिश मी आजही एवढा फ्लुएंट नाही, पण चांगल्या पद्धतीनं मी आकलन करू शकतो इंग्लिशचं, आणि ते जे ड्रॉबॅक आहे तो मी ओव्हरकम केलेला आहे किंवा अजून करण्याचा प्रयत्नही करत आहे, आणि तो नक्की यशस्वीसुद्धा होणारच आहे त्यामध्ये. त्यामुळं आपलं बेसिक नॉलेज, आपली लँग्वेज, आपलं ग्रामर, आपले नॉवेल्स किंवा जे साहित्य आहे त्याचा काय म्हणतो एक आवड असणं खूप आवश्यक आहे कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला यशस्वी होण्यासाठी. आता एक नवीन जो ट्रेंड आहे तो पाहायला मिळत आहे, तो असा आहे की साधारणतः MPSCची तयारी ही कुठून सुरू केली पाहिजे. बरेचसे विद्यार्थी 10व्या वर्गातले विद्यार्थी फोन करतात की सर मला MPSC करायचं आहे, 12वीतले विद्यार्थी फोन करतात. तुम्ही कधीपासून ठरवलं होतं की मला याची तयारी सुरू करायची आहे? मनात होतं, मी म्हटलं लहानपणापासून. त्याला शेप मिळत गेला 11वी-12वीला आल्यानंतर, 10वी 11वी-12वीच्या काळात, की आपल्याला काय करता येईल. आणि परिस्थिती म्हणजे ठीक आहे त्याचं भांडवल नाही केलं पाहिजे, पण इंजिनिअरिंग आणि मेडिकलचे रस्ते बंद होते ओके. त्यावेळी ठरवलं की ग्रॅज्युएशन तर आपल्याला करायचं. आणि एवढा सिम्पल समजण्यात आलं होतं की ग्रॅज्युएशन करा आणि ही परीक्षा द्या आणि तुम्ही अधिकारी व्हा. म्हणजे एवढं सिम्पल ते नाही आहे, पण ती समज झाली होती की ग्रॅज्युएशन कोणत्याही क्षेत्रात केलं तरी तुम्हाला इथं काही अडथळा येत नाही. त्यामुळं तसं शेपिंग ठरवलं. मी BSc मॅथ्सच्या विषयातून केलेलं आहे विलिंग्डन कॉलेजला. मग त्यावेळी माझ्याकडे समोर 2च ऑप्शन होते, एक MSc करा, सेट नेट करून लेक्चरर व्हा, किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये उतरून तुम्ही अधिकारी व्हा. मग त्यावेळी मी दोन्ही मार्गांचा विचार केला, आणि सेट नेट करून कॉलेजवर लागणं किती अवघड परिस्थिती आहे आजही सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे मग ठरवलं की स्पर्धा परीक्षा करायचं आहे. पण ठरवलं आणि अभ्यासाला चालू केलं ॲक्च्युली ग्रॅज्युएशन नंतर. ओके. तर माझं हे पूर्णपणे कुणालाही सजेशन हेच राहील 100, आणि म्हणजे ह्यात काही चेंज करू नका. ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षापासून तुम्ही अप्रोच चालू करू शकता. बेसिक NCERTचे पुस्तक वाचणे, स्टेट बोर्डचे पुस्तक वाचणे, पण पूर्ण तयारी तुम्ही ग्रॅज्युएशन नंतरच करा. तुमचं जे ग्रॅज्युएशन आहे त्यामध्ये तुम्ही टॉप करा.
ते तुमचं ग्रॅज्युएशनचं नॉलेज पूर्णपणे मिळवा आणि मग तुम्ही ह्या स्पर्धेच्या क्षेत्रामध्ये उतरा असं माझं पण ग्रॅज्युएशन चालू असताना आपण फाउंडेशन जे आहे ते तयार करू शकतो का समजा या हां परीक्षेसाठी? फाउंडेशन म्हणजे तेच म्हणतो मी बेसिक्स चालू करा NCERT चालू करा पण परीक्षा आत्ता द्यायची आहे ह्या उद्देशाने अभ्यास नको हो. एक जनरल आपल्याला नॉलेज असणं कारण आताच बघितलं आपण 2025ला राज्यसेवेचा पॅटर्न चेंज झालेला आहे UPSCचा सुद्धा पुढच्या 2-4-5 वर्षामध्ये पुन्हा पॅटर्न चेंज होऊ शकतो कंबाईन ग्रुप बी ग्रुप सीचा ह्याचा आता जो पॅटर्न आहे तो कंटिन्यू राहील का नाही सांगू शकत नाही बरोबर. त्यामुळं आपल्याला ज्यावेळी एक्झामची स्टडी करायची आहे त्यावेळेचा अप्रोच असणं वेगळं आणि ओव्हरऑल ज्यावेळी आपण तयारी करतो तो अप्रोच वेगळा असं मला वाटतं वैयक्तिक Okay. त्यामुळे परीक्षेनुसार ऑब्जेक्टिव्हची अप्रोच वेगळाच लागणार आहे डिस्क्रिप्टिव्हसाठी अप्रोच वेगळा राहणार आहे सिलेबस कसा चेंज होईल आपल्याला माहीत नाही त्यामुळे ग्रॅज्युएशनच्या पहिल्या वर्षापासून पूर्णपणे अभ्यासाची तयारी करण्यापेक्षा त्यासाठी लागणाऱ्या बेसिक्स फाउंडेशन्स म्हणजे एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज असतील किंवा सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट करणे ह्यांच्यावर लक्ष द्या नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होईल आणि तसंही आता जग बदलत आहे AIचं Yes, जे yes. जग आहे ते येत आहे Yes, yes. त्यामुळे त्या स्किलसुद्धा त्यांनी डेव्हलप करणं Develop जास्त करणं, गरजेचं हां. आहे. सर आता जेव्हा तुम्ही MPSC करण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस तुमच्या कुटुंबाची काय प्रतिक्रिया होती या बाबतीत? तुमच्या आई तुमच्या वडिलांचं काय म्हणणं होतं? कधी कधी म्हणतो ना म्हणजे माझे आईवडील जास्त शिकलेले नाहीत हे माझ्यासाठी कधी म्हणजे फायद्याचं राहिलं असं मला अच्छा. वाटतं की मी जो निर्णय घेतला मी म्हणलं की 11-12 सायन्स म्हणजे पहिला मला कॉमर्स करायचं होतं CA करायचं होतं पण असं ठरलं शाळेतल्या शिक्षकांशी वगैरे बोलल्यानंतर की सायन्स कर खूप वाटा आहेत पुढं त्यामुळं ठीक आहे घरचे म्हणले सायन्स कर त्यानंतर इंजिनिअरिंग नाही हे लक्षात आल्यामुळं BSc करायचं आहे मॅथ्स विषयात घरचे म्हणले ठीक आहे तुला जे जमते ते कर नंतर म्हणलं MSc सोडून मला स्पर्धा परीक्षेसाठी पुण्याला जायचं आहे हे करायचं आहे ठीक आहे घरावर कर्ज काढलं आणि मी पुण्याला आलो हो हां त्यावेळी घराला मॉर्गेज केलं पतसंस्थेसाठी बापरे. आणि आम्ही पुण्याला आलो मग घरचे म्हणले तू कर म्हणजे घरच्यांचा विश्वास पूर्ण माझ्यावर होता आणि घरच्यांनी मला कधीही हे करू नको हे कर असं म्हणजे 8 वर्ष लागली मला पूर्ण म्हणजे पहिली पोस्ट निघण्यासाठी आणि डायरेक्ट क्लासमनच निघाली पण त्या 8 वर्षाच्या काळामध्ये घरच्यांनी मला एकदाही म्हणजे अनेक घरातसुद्धा फायनान्शियल चढउतार आले खूप म्हणजे सांगता येत नाहीत अशी सुद्धा परिस्थिती आली की त्यावेळी पैसे कमवून आणणं ही गरजच होते मग त्यावेळी मी प्रायव्हेट जॉब करत पार्ट टाईम जॉब केल्यानंतर फुल टाईमसुद्धा जॉब केले पण घरच्यांनी कधीही मला सांगितलं नाही की तू काम कर पैसे आणून ठेव आणि हे सोडून दे सगळं देवाच्या सुद्धा आधी कोण असतील तर ते आईवडीलच आहेत बरोबर आहे. त्यामुळं त्यांनी एकाही अर्थानं मला कोणत्याही गोष्टीला माझ्या निर्णयाला आत्तापर्यंत विरोध केला नाही आणि त्यांच्या सपोर्टमुळेच मी आज उपजिल्हाधिकारी होऊ शकलो. बरोबर आहे. साधारणतः सर जेव्हा आता तुम्ही निर्णय घेतला आता मला तयारी करायची आहे तर त्यानंतर तुम्ही कसं प्लॅन केला? म्हणजे बरेचसे विद्यार्थी MPSCची तयारी मी करतो असं विचार करतात परंतु तयारी करताना ते कुठेतरी अपयशी ठरतात आणि त्यानंतर मग त्यांचं ते सिलेक्शन होत नाही. तर तुम्ही कसा प्लॅन केला? म्हणजे असं म्हटलं जातं की जर तुम्ही प्लॅन व्यवस्थित नाही केला तर तुम्ही एक्झाम फेल होऊ शकता. तर तुम्ही सुरुवात जी आहे ती कशी केली परीक्षेच्या तयारी करण्यासाठी? सगळ्यात महत्त्वाचं मला विद्यार्थी मित्रांना जे ऐकत असतील त्यांना हीच गोष्ट सांगायची आहे की प्लॅनिंग सगळ्यात खूप महत्त्वाची आहे कारण ते जुनं वाक्य आहे की इफ यू फेल टू प्लॅन यू प्लॅन टू फेल म्हणजे जर तुम्ही प्लॅनच करायला चुकला तर तुम्ही अपयशी होण्यासाठीची तयारी करत आहात तर ते खूप महत्त्वाचं आहे त्यामुळं माझ्या एवढे वर्ष लागण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण की मी प्लॅनिंगमध्ये कन्सिस्टंट नव्हतो. अच्छा. हां त्यामुळं तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही प्लॅन करणं डेली वर्क म्हणजे तुमचं उद्याचं टार्गेट जे आहे ते तुमचं आज रेडी असलं पाहिजे तुमची एक चेकलिस्ट असली पाहिजे जे मी कंटिन्यू माझ्या प्रशासनामध्ये सुद्धा काम करत असताना ठेवणार आहे की चेकलिस्ट टू डू लिस्ट की उद्या मला काय संपवायचं आहे या व्यतिरिक्त माझ्या वैयक्तिक आयुष्यासाठी सुद्धा मला काय करायचं आहे. तर ज्यावेळी तुम्ही टू डू लिस्ट तयार करून तुम्ही डेली प्लॅनिंग करता त्यावेळी तुम्ही सक्सेसच्या खूप जवळ जाता असं मला वाटतं. अच्छा म्हणजे रोजचे टार्गेट रोज सेट केले पाहिजे. 100% म्हणजे रात्री मी ह्या मेन्सला जी वेगळी गोष्ट केली म्हणजे मी 7 वर्ष अभ्यास करतच होतो माझ्या जवळपास गट ब च्या आणि गट क आणि राज्यसेवेच्या मिळून एकूण 10-12 मेन्स झाल्याच असतील काय मग त्या मेन्समध्ये मला यश इथं मिळण्याचं मला सगळ्यात मोठं कारण हे वाटतं की माझं डेली जो अप्रोच बदलला अभ्यासात तो आणि डेली टार्गेट फिक्सिंग की उद्या GS2चं काय करायचं आहे GS3चं काय करायचं आहे मराठी इंग्लिशमधलं काय करायचं आहे या व्यतिरिक्त डिस्क्रिप्टिव्ह पेपरसाठी काय एक्स्ट्रा वाचायचं आहे का हे सोडून मला PYQ कोणते बघायचे आहेत किंवा एखादी टेस्ट सिरीज असेल तर त्यासाठीचे 2 तास ते सोडवायचे आहेत. मग हे सगळं मला मॅनेज करून आदल्या रात्री मी 11:30-12 वाजता तयार करून ठेवणार दुसऱ्या दिवशी सकाळी ते मी लिस्ट समोरच ठेवलेली असायची लायब्ररीमध्ये आणि जसं होईल तसं मग ते टिक करायचो आणि त्यातली जर एखादी टिक मार्क राहिली तर ती त्याच दिवशी संपवणं खूप गरजेचं आहे नाहीतर दुसऱ्या दिवशीच्या टिकमार्कमध्ये तो ओव्हरलोड वाढतो. सुरुवातीला 1-2दा असं झाल्यानंतर मी पुढच्या 3.5 महिन्यामध्ये एकदाही चुकलो नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जे वर्ष वाढतात मुलांची प्रिपरेशन करण्यासाठी ते याच गोष्टीमुळे वाढतात 100%. म्हणजे माझे तर त्याच्यामुळे वाढले असं मला वाटतात वर्ष. ओके. साधारणतः एक आपण बघतो सर की म्हणजे MPSCची तयारी करणारा जो विद्यार्थी वर्ग आहे
त्याच्यामध्ये 2 कन्फ्युजन खूप राहतात. पहिलं कन्फ्युजन हे राहते की मला राज्यसेवा करायची आहे, तर मी प्रिलिम आधी करू की मेन्स आधी करू, आणि दुसरं राज्यसेवासोबत दुसऱ्याही परीक्षांची तयारी करू का, म्हणजे कंबाईन करू का, सरळ सेवा करू का. तर याबद्दल तुमचं काय मत आहे? नवीन येणाऱ्या मुलांसाठी कन्फ्युजन असलं नाही पाहिजे असं मला वाटतं. ओके. नवीन येणाऱ्या मुलांनी ठरवूनच आलं पाहिजे की मला राज्यसेवा करायचं आहे की कंबाईन करायचं आहे. अच्छा. ज्यांचे 1-2-3 वर्ष गेलेत त्यावेळी त्यांनी विचार करू शकतात की मी राज्यसेवेसोबत कंबाईन करतो किंवा सरळ सेवेची तयारी करतो. ह्या गोष्टी त्यावेळी ठीक आहेत. 2-3 वर्षानंतर म्हणजे अप्रोच वेगळा, कारण आता अप्रोच पूर्ण चेंज व्हावा लागणार. बरोबर आहे. पूर्वी सगळा ऑब्जेक्टिव्ह होता त्यामुळं जमत होतं. हां, एक अभ्यास केला तर तुम्ही दुसरीकडे जाऊ शकत होता. बरोबर आहे. आता तुम्हाला पूर्णपणे वेगळं करायचं तर तुम्ही विचार करून आलं पाहिजे. आणि युपीएससी आणि डिस्क्रिप्टिव्हसाठी एकत्रित अभ्यास आता करू शकतो आपण. म्हणजे युपीएससी पण करता येईल आणि राज्यसेवा सुद्धा करता येईल. पण कंबाईन जर करायचं असेल तर तुम्हाला पूर्णपणे ऑब्जेक्टिव्हच्या ऑपरेशन जावं लागेल आणि त्या पद्धतीनं तुमचं माइंडसेट बनवणं खूप आवश्यक आहे. त्यामुळं मला असं म्हणणं आहे की एकाच वेळी एकापेक्षा जास्त परीक्षांची तयारी करू शकता का, तर 100% करू शकता. मी केलेत, पण यश मिळेल याची गॅरंटी नाही. म्हणजे म्हणतात ना, एकाच्या मागं पळणं जास्त श्रेयस्कर असतं. त्यामुळे तुम्ही एक टार्गेट ठेवा आणि त्याच्या मागं कंटिन्यू राहा. तुम्ही जेव्हा एमपीएससीच्या जगात आला तेव्हा तुम्ही एकाच परीक्षेला सुरुवातीपासून फोकस आम्ही केला? युपीएससीसाठीच आलो होतो ज्यावेळी आलो त्यावेळी. अच्छा. त्यावेळी एमपीएससी राज्यसेवेचा फक्त फॉर्म भरायचा म्हणून भरला होता. अच्छा. कंबाईन म्हणजे ते एक असता होरा की मी नाही देणार कंबाईन ग्रुप, म्हणजे कोणती पोस्ट कमी नाही. पण नवीन अभ्यास सुरू केल्यानंतर आपल्याला अनेक गोष्टींची माहिती नसते, आपली कॅपॅबिलिटी माहीत नसते. त्यामुळं आपण काय म्हणतो, नाही मी ग्रुप बीचा फॉर्मच नाही भरणार. त्यामुळे मी 17, 18, 19 या काळात ग्रुप बीचे फॉर्म भरले नव्हते. पण परिस्थितीनुसार आपल्याला निर्णय घ्यावे लागतात, चेंज व्हावे लागतं. त्यामुळं असं नाही की ही परीक्षा काही चांगली आहे किंवा वाईट आहे असं, पण एक टार्गेट आपल्याला जे आपल्या कॅपॅबिलिटीनुसार ठरवावं. राज्यसेवा फोकस असेल तर पूर्णपणे राज्यसेवेसाठी फोकसलीच अभ्यास करावा. राज्यसेवेसाठी तुम्ही म्हटला पहिला प्रिलिम्स करू की मेन्स करू, तर कोणतेही अभ्यास करताना पहिला तुम्ही सुरुवात मेन्सनीच केली पाहिजे. म्हणजे स्टँडर्ड रूल म्हणजे तसे करतात पण, आणि माझ्या अनुभवानुसार ते आहे. कारण तुम्ही मेन्सचा सिलेबसच संपू नाही शकला तर प्रिलिम पास होण्याला काही अर्थ नाही आहे. आणि मग प्रिलिम झाल्यानंतर पुढच्या 3 महिन्यात नाही होऊ शकत, नाही होऊ शकत. आणि ॲट द एंड मी एवढे मेन्स दिले, मी एवढ्या इंटरव्ह्यू दिल्या, ह्या सगळ्याला समाजाच्या दृष्टीनं 0 व्हॅल्यू आहे. अकॅडमिक दृष्ट्या आपली व्हॅल्यू आपल्याला आपल्या जवळच्यांना किंवा तुम्हाला माहिती आहे की अकॅडमिक दृष्ट्या किती महत्त्वाचं आहे. पण समाजाच्या दृष्टीने मी 4 मेन्स दिलेला व्यक्ती आणि कुठल्या तरी प्रायव्हेट जॉब कंपनीमध्ये जॉब करणारा व्यक्ती ही सेमच आहे समाजाच्या दृष्टीनं, जोपर्यंत तुम्हाला सक्सेस मिळत नाही, कोणती तरी पोस्ट मिळत नाही. त्यामुळं टार्गेट तुमचं मेन्स प्री काढणं असलं नाही पाहिजे. टार्गेट तुमचं ही परीक्षाची सायकल संपून बाहेर पडणं असलं पाहिजे. बरोबर आहे. साधारणतः जेव्हा एमपीएससीची तयारी तुम्ही सुरुवात केली तर म्हणजे बुक सिलेक्शनच्या बाबतीत तुमचं मत काय होतं? म्हणजे तुम्ही बुक सिलेक्ट करताना कोणते कोणते पॅरामीटर्स लावले होते? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या ज्या चुका झाल्या त्या मुलांनी करू नयेत. ह्याच्यासाठी लवकर सक्सेस मिळू शकतात का, तर मिळू शकतं 100%. पण त्यासाठी तुम्ही चुका टाळल्या पाहिजेत आणि स्वतःच्या चुकांमधनं नाही तर दुसऱ्यांच्या चुकांमधनं शिकल्या पाहिजेत. तर सुरुवातीला मी असं पॅरामीटर काहीच लावले नाहीत. अच्छा. म्हणजे पहिल्या वर्षी ज्यावेळी मी आलो, एबीसी चौकात गेलो, एनसीईआरटीचे सगळे बुक्स विकत घेतले हिंदीमधून. कारण इंग्लिशची भीती होती, जसं आपलं मागाशी बोलणं झालं त्या. आणि मराठी आणि महाराष्ट्रातल्या मुलांसाठी मराठीत अवेलेबल नाही. त्यामुळे मराठीला जवळची भाषा कुठली आपल्यासाठी हिंदी, म्हणून हिंदी घेऊन आलो. वर्षभर ते सगळे वाचले, पारायण केले. अंडरस्टँडिंग होत होतं, जरा हिंदी हार्श आहे. नंतर वाटलं की इंग्लिश वाचलेलं बरं, पण ते अंडरस्टँडिंग केलं आणि नुसतं वाचत राहिलो. त्यामुळे बुक सिलेक्शनमध्ये सुरुवातीला काही पॅरामीटर लावले नव्हते. नंतर स्टँडर्ड बुक्स जे असतात प्रत्येक सब्जेक्ट, पॉलिटीसाठी लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक असेल, इकॉनॉमीसाठी आता देसले सरांचं पुस्तक असेल, म्हणजे जे स्टँडर्ड पुस्तक आहेत ते सगळे घेतले, वाचले. पण जसे पॅरामीटर मी लावले ना, हे जसं जसं आलो लास्ट इयरला, म्हणजे आता शेवटची मी परीक्षा पास झालो किंवा 2024 पासून मी पॅरामीटर असे लावले की ज्या पुस्तकातून मला सिलेबस रिलेटेड डाटा मिळतो ते पुस्तक मी वापरायला चालू केले. भले मार्केटमध्ये कोणतं दुसरं पुस्तक चालू आहे, पण सिलेबस, PYQ आणि ह्या दोघांची सांगड मिळून मला कोणत्या पुस्तकात मिळते, तर तशा पद्धतीने मी स्टँडर्ड बुक्स वापरले आणि त्यातून स्वतःचे नोट्स तयार केले. अच्छा. त्यामुळे मला सगळ्यात मुलांना वाटतं की नोट्स मेकिंग महत्त्वाचं आहे का, तर खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही 2 प्रकारे नोट्स मेकिंग करू शकता. एक नोट्स की 2-3 पुस्तकांमधील डाटा एकत्र करणे आणि तुमच्या स्वतः हँड रिटन नोट्स तयार करणे सगळ्यात बेस्ट. नसेल तर दुसरी बेस्ट टेक्निक माझी अशी, नंतर मला सवय लागली की एक कोणतं तरी स्टँडर्ड पुस्तक घ्यायचं, सोबत आपण लेक्चर्स करतो, दुसरे बुक्स आहेत स्टँडर्ड ते वापरतो, त्यात जे एक्स्ट्रा डाटा आहे तो ह्या बुकमध्ये स्टिक नोट्सने चिटकवायचा. म्हणजे तुमचा सगळा डाटा एकत्र एका बुक्समध्ये तो कव्हर होईल, एका बुक्समध्ये कव्हर होईल आणि फायनल रिव्हिजनच्या वेळी तो एक बुक्स वाचणे
आणि जर शॉर्ट नोट्स तुम्हाला आवश्यक असेल रिवाईज करण्यासाठी, जर बुकमधून होत नसेल तर ते तुमच्या इंडिव्हिज्युअलिटीवरनं मला असं वाटतं की शॉर्ट नोट्स असणं गरजेचं आहे. अच्छा. आणि त्यावेळी तो फायनल एक्झामच्या अगोदरचा जो तास दीड तास असतो त्यावेळी ते शॉर्ट नोट्स खूप उपयोगाला येतात. बरं. तर नोट्स म्हणून माझं सगळ्यात बेस्ट सजेशन हे 2 आहेत की तुम्ही वेगवेगळे डाटा एकत्र करून, फक्त डाटा एकत्र करू नका, तो रिवाईज सुद्धा झाला पाहिजे. कारण आजकाल मुलं नोट्स म्हणजे डाटा एकत्रित करणे याला समजतात. हां, तर नुसता डाटा एकत्र करू नका, तर तो रिवाईज सुद्धा झाला पाहिजे. त्यासाठी तो तशा पद्धतीने लिहिला गेला पाहिजे. कारण 4 पुस्तकाचा डाटा तुमचं 150 पेजेसच्या वहीत घुसलं तर त्याला नोट्स म्हणायचे. बरोबर. तर रोग आहे. आणि दुसरी माझी जी सांगितली पद्धत की 2 स्टँडर्ड पुस्तक असतील 2-3, तर एका पुस्तकामध्ये ते शॉर्टमध्ये लिहिणे, स्टिक लावणे आणि मग अंडरलाईन आणि काय म्हणतो आपण हायलायटर्सचा वापर करणे आणि फायनल रिव्हिजनच्या वेळी फक्त हायलाइट्स वाक्य वाचणे. साधारणतः एक प्रश्न बरेचसे म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनात असतो, तुमच्याही मनात असेल, की मी नोट्स ज्या आहेत त्या किती रिडिंग नंतर बनवल्या पाहिजे. तर काही विद्यार्थी काय करतात की एक रिडिंग झाल्याबरोबर नोट्स काढायला सुरुवात करतात. तुम्ही काय केलं होतं, म्हणजे नोट्स किती रिडिंग नंतर बनवल्या की लगेच बनवल्या? सुरुवातीला मी बुक्समध्येच अंडरलाईन करायचो पहिल्या रिडिंगला. दुसऱ्या तिसऱ्या रिडिंगला मी ते पुन्हा एकदा अंडरलाईन करताना पेन चेंज केले किंवा हायलाइट्सचा वापर केला. पण त्यानंतर मग मी ज्यावेळी PYQचा अभ्यास परफेक्टली झाला त्यावेळी मी नोट्स बनवल्या. अच्छा. आणि नोट्स हे लवकर जेवढे बनवाल तेवढं तुमचं भविष्यातलं काय म्हणतो ताप वाचेल असं मला वाटतं. ओके. पण नोट्स बनवताना फक्त पुस्तक वाचून नोट्स बनवू नका. ओके. त्याला PYQची सांगड घाला, सिलेबसची सांगड घाला आणि ह्यातून नोट्स बनवा. आता तुम्ही PYQचा विषय काढला. हां बरेचसे विद्यार्थी डायरेक्ट रिडिंगला सुरुवात करतात. हां हां ठीक आहे, त्यांच्या मनामध्ये एक संभ्रम राहतो की मी आधी PYQ वाचू आणि नंतर रिडिंग करू, की पहिले रिडिंग करून नंतर PYQ वाचू. तुम्ही कसा अभ्यास केला? सगळ्यात पहिला सिलेबस बघा. बरं. सिलेबस तोंडपाठ असणं म्हणतात गरजेचं आहे. अच्छा. कारण मी म्हणतो प्रत्येक जण म्हणतो की याचा बायबल हा आहे, पॉलिटीचा बायबल एक आहे, इकॉनॉमी. पण मला वाटतं की पूर्ण स्पर्धा परीक्षेचे बायबल म्हणजे एकत्रित आहेत, सिलेबस आणि PYQ. त्यामुळे पहिला सिलेबस तुमचा तोंडपाठ पाहिजे. सिलेबस पाठ करा, म्हणजे ते पॉईंट्स कोणते आहेत ते महत्त्वाचे आहेत. त्यामुळे सिलेबस सोबत तुम्ही PYQचे प्रश्न बघा. म्हणजे सुरुवातीला काय PYQ पाठ करू नका, तुम्हाला उत्तर येणं गरजेचं नाही आहे. बरोबर. प्रश्न कसा आलाय, कोणत्या पद्धतीने आलाय, एक प्रश्न आणि त्याला 4 ऑप्शन आहेत की प्रश्न आणि मल्टिपल स्टेटमेंट्स दिलेत आणि त्यातून अ ब अ क असं विचारलंय. म्हणजे हो पॅटर्न समजून घेण्यासाठी PYQ सुरुवातीला बघा. त्यानंतर कोणत्या कोणत्या मुद्द्यांवर आला आहे, म्हणजे इंडियन इकॉनॉमीमध्ये कोणत्या मुद्द्यांवर जास्त आहे, FDIवर किती क्वेश्चन्स आहेत, ओके. किंवा FIIवर काय क्वेश्चन्स आहेत का, RBIवर काय क्वेश्चन्स आहेत का, ह्याचा एक ढोबळमानाने डाटा तयार करा आणि त्यानुसार मग ते बुक्स वाचायचा प्रयत्न करा की कोणत्या मुद्द्यांवर आतापर्यंत सर्वाधिक प्रश्न आलेत, ते मुद्दे तशा पद्धतीने वाचून घ्या. आता सुरुवातीला आपल्याला कन्सेप्ट क्लिअर करायचे असतात, त्यामुळं ही सुद्धा पद्धत योग्य आहे की वाचून घेऊन मग PYQ बघतो. पण आपल्याला PhD करायची नाही आहे, आपल्याला परीक्षा काढायची, एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करायचा आहे. त्यामुळे बरेच जण क्लासेस करतात आणि ओरेल लक्षात आलेलेच असतात कन्सेप्च्युअल. त्यानंतर आपण वैयक्तिक अभ्यास करताना PYQच तुम्ही पहिले ठेवले पाहिजेत आणि त्यानंतर त्यानुसार तुम्ही अभ्यास केला पाहिजे आणि डेली PYQ वाचलेच पाहिजेत. माझं स्पष्ट मत आहे की डेली PYQ बघितलेच पाहिजेत. ओके. ज्या सिलेबस तुम्ही जेवढा संपवलाय ना त्याच्यावरचे सगळे PYQ घरी जाताना रूमवर जायच्या आधी तुम्ही बघून गेले पाहिजेत. आणि मग त्याची रिव्हिजन पण केली पाहिजे. येस, कारण जसा तुम्ही त्या पॉईंटची रिव्हिजन होते ना तशी त्या पॉईंटवरच्या PYQची सुद्धा रिव्हिजन केलीच पाहिजे, झालीच पाहिजे. ओके. त्यानंतर म्हणजे मग याचा अर्थ असा होऊ शकतो का की समजा आपण असा अभ्यास केला तर इथून पुढे येणारे जे क्वेश्चन्स आहेत त्याचा आपल्याला अंदाज या सगळ्या प्रोसेसमधून येऊ शकतो. येस. बरोबर. आता तुम्ही PYQचा विषय काढल्यामुळे मी विचारतो की साधारणतः विद्यार्थी विचारतात की किती वर्षापूर्वीचे PYQ केले पाहिजे, तुम्ही किती वर्षापासून केले होते? नाही, बरोबर. म्हणजे PYQ ज्यावेळी तुम्ही फुल क्वेश्चन्स म्हणून बघता त्यावेळी तुम्ही 2012 पासून 13 पासून बघा, कारण त्यावेळीपासून आपला MPSCचा पॅटर्न चेंज झाला. पुन्हा क्वेश्चन्स म्हणून बघता त्यावेळी. पण ज्यावेळी तुम्ही पॅटर्न म्हणून अभ्यास करता तर 2020-21च्या म्हणजे गेल्या 4 ते 5 वर्षाचा पॅटर्न म्हणून ज्यावेळी अभ्यास करताना किंवा जसे लॉजिकली चेंज होतात, ऑप्शन कसे चेंज होतात, म्हणजे त्यातून बरेच लॉजिक डेव्हलप केलेत लोकांनी. सगळेच फक्त लॉजिकवर नाही सुटत, त्यासाठी कंटेंट पण आवश्यक आहे. कंटेंट आणि लॉजिकची सांगड असेल ना तर तुम्ही टॉपला जाणार, त्यामध्ये काही शंका नाही. त्यामुळं 4 ते 5 वर्षाचा पॅटर्न फॉलो करा आणि क्वेश्चन्स म्हणून मागच्या 10 वर्षापर्यंत बघितलं तर चांगलीच आहे, कारण तुम्हाला जास्त नॉलेज मिळू शकतं काही वेळेला. ओके. म्हणजे PYQ आणि PYQ मध्ये सुद्धा 2 प्रकारचे असतात. एक म्हणजे आयोगाचे जे प्रश्न आहेत म्हणजे पेपर्स आहेत ते असतात, पण ते टॉपिक वाईज नसतात. तर मग ते पेपरचं आपण ॲनालिसिस केलं पाहिजे की टॉपिक वाईज आपण ॲनालिसिस केलं पाहिजे? मला वाटते की आता म्हणजे मार्केटनं आपल्याला काय म्हणतो आपण कॅपिटलिझम मार्केटनं आपल्याला एवढं सोपं करून दिलं आहे, त्यामुळे टॉपिक वाईज करणं सोपं का जातं, कारण तो चॅप्टर वाचला
त्याच्यावरचे काय काय प्रश्न आले ते लगेच आपल्याला अवेलेबल आहे. त्यामुळं आपला जवळपास ना 3 ते 6 महिन्याचा वेळ वाचलाय वाचतोय. की आयोगाचे पेपर्स अभ्यास करून त्याचे टॉपिक वाईज सेपरेट करणे. म्हणजे माझे सिनियर्स मला सांगायचे की आम्ही असे वाटून घ्यायचो सब्जेक्ट वाईज की तू सगळे इकॉनॉमीचे एकत्र क्वेश्चन काढ, मी सगळे हिस्ट्रीचे एकत्र काढतो गेल्या 10 वर्षातले क्वेश्चन, मी सगळे पॉलिटीचे काढतो, त्यानंतर मग परत त्याच्यात सब चॅप्टर वाईज तू वेगळे काढ मी वेगळे काढ. म्हणजे हा 3 ते 6 महिन्याचा काळ आपला वाचलेला आहे. त्यामुळं याचा फायदा विद्यार्थ्यांनी जास्त करून घेतला पाहिजे. आणि मला वाटतं की टॉपिक वाईज करणं खूप चांगलं आहे. ज्यावेळी तुम्हाला पेपर म्हणून स्वतःच्या अनालिसिससाठी द्यायचं आहे त्यावेळी एखादा कोणताही PYQचा पेपर घ्या, तो सॉल्व्ह करा. म्हणजे आयोगाचा पेपर घ्या आणि तो डायरेक्ट सॉल्व्ह करा. पण पॅटर्न वाईज अभ्यास करण्यासाठी तुम्हाला चॅप्टर वाईज जे डिव्हिजन केलेलं आहे तो खूप फायदा देतो असं माझं वैयक्तिक मत आहे की खूप फायदा देतो. फक्त करून घेण्याची तुमची मानसिकता असली पाहिजे. बरोबर आहे. सर, उपजिल्हाधिकारी ही जी पद आहे ती मिळवणं काही सोपी गोष्ट नाही आहे. त्याच्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागतो. एकदम सोपा प्रश्न बरेचसे विद्यार्थी विचारतात, तुम्ही किती तास अभ्यास केला? अभ्यास तासावर मोजायचा की म्हणजे क्वालिटीवर मोजायचा की क्वांटिटीवर मोजायचा असा सुद्धा बऱ्याच जणांना प्रश्न असतो. तर महत्त्वाचं काय, तर माझं उत्तर आहे दोन्ही महत्त्वाचं. म्हणजे तुम्ही 2च तास क्वालिटी देत असाल तर त्यालाही अर्थ नाही, आणि 18 तास तुम्ही क्वांटिटी करत असाल तर त्यालाही काय अर्थ नाही. एक मध्यम असावा 12, 13, 14 तास, आणि त्यामध्ये तुमची क्वालिटी सुद्धा झालं पाहिजे. म्हणजे 6-7 तासाची झोप तुमची पूर्ण झाली पाहिजे. या व्यतिरिक्त तुमचे खाणं पिणं ह्यासाठी काही वेळ देतो तो ठीक आहे. आणि याच्या व्यतिरिक्त फक्त आणि फक्त अभ्यास म्हणून तुम्ही 13-14 तास जर देत असाल तर ते म्हणजे ठीक आहे, सफिशियंटली होऊन चांगलं होतं असं मला वाटतं 13-14 तास. पण मुलं मोजताना कसं मोजतात, मी लायब्ररीत 7ला गेलो 1ला आलो बाहेर निघालो, पण 7 ते 1 मध्ये तू पुस्तक किती वेळ तुम्ही वाचलाय आणि तुम्ही मोबाईल किती वेळ बघितलाय किंवा बाकी गोष्टी किती वेळ केल्यात, पेपरमध्येच 1.5 तास घालवलेत. तर ह्या गोष्टींचं सुद्धा ॲनालिसिस करणं, सेल्फ ॲनालिसिस खूप गरजेचं आहे. त्यामुळे मी एक ॲप तयार घेतलं होतं, फॉरेस्ट म्हणून ॲप होतं. तर ज्यावेळी अभ्यासाला करतो ना त्यावेळी टायमर चालू व्हायचा, ज्यावेळी पुस्तक बंद करून होतं त्यावेळी टायमर बंद व्हायचा. असं डेली अटॅचमेंट, म्हणजे माझ्याकडे आज सुद्धा तो डाटा मिळेल तुम्हाला. 13-14 तास कंटिन्यू, 13-14 तास 13-14 तास त्या फेजमध्ये असणारे, कधी कधी 16-17 तास सुद्धा व्हायचा. मग ह्यामध्ये तुमचा जो मधला वेळ आहे ना त्याचा सुद्धा तुम्ही वापर केला पाहिजे असं मला वाटतं. मेन्सच्या काळामध्ये की तुम्ही जेवायला जाताय, तुम्ही रूमवर जाताय येताय, चहाला जाताय, ह्या काळामध्ये जाण्या येण्याचा काळ किंवा मेसमध्ये बसण्याचा काळ आहे ना, ह्या काळामध्ये तुम्ही आता मोबाईलमध्ये PYQs अवेलेबल असतात किंवा एखादं शॉर्ट नोट्स तुम्ही फोटो काढून PDF बनवायची आणि ते वाचत जायचे. शॉर्ट म्हणजे तुम्ही जीवन येऊस तोपर्यंत ना एखाद्या चॅप्टरची तुमची फुल रिव्हिजन होते. कारण ज्यावेळी तुमचा अभ्यास होतो त्यावेळी रिव्हिजनसाठी तुम्हाला फक्त एक कीवर्ड्स बास असतो. तो कीवर्ड्स वाचला की त्याची सगळा डाटा तुमच्या डोक्यात ज्यावेळी फ्लॅश होतो ना त्यावेळी तुमच्या लक्षात येतं की तुमचा अभ्यास चांगला झालेला आहे. त्यामुळं हा काळ सुद्धा तुम्ही उपयोगात आणू शकता. आणि मला माझ्या गुरूंच्या मार्गदर्शनामुळे ह्या अटेम्प्टमध्ये तो करता आला. त्यामुळं नक्कीच मला त्याचा खूप फायदा झाला. तुम्ही प्लॅनिंग आता ह्या सगळ्या गोष्टीची जी तयारी करण्याची आता आपण जस्ट गोष्टी करतो आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा सुरुवातीला आला तर तुम्ही पूर्ण वर्षभराचं प्लॅनिंग केलं होतं की मला या वर्षापर्यंत माझी पोस्ट मला मिळवायची आहे? साधारणतः कुठलाही विद्यार्थी आला की त्याला वाटतं की मी एका वर्षात पोस्ट मिळून निघून जातो, पण आपला प्रवास जो आहे तो तेवढ्या काळात होत नाही. त्याच्यामध्ये अनेक चुका आपण करतो. तर टार्गेट कसे सेट करायचे, कारण आपण टार्गेट तर सेट केले, ते कसे सेट करायचे विद्यार्थ्यांनी की जेणेकरून त्याला लवकरात लवकर पोस्ट मिळेल? नक्कीच, म्हणजे लाईफ एवढी इझी नाही की आपण ठरवतो आणि तसं होतं. म्हणजे 0.01% लोकांचं असं होतं की मी आता हे ठरवलं आहे असं, आणि ह्या काळात कारण बऱ्याच एक्सटर्नल फोर्सेस इथं वर्क करत असतात. आपली कन्सिस्टन्सी कमी पडत असते, आपला काय अभ्यासाचा आवाका तेवढा मोठा नसतो. त्यामुळं सुरुवातीला मी सुद्धा 2 वर्ष ठरवून आलो होतो, पण 2चे 8 झाले, त्यात 2 वर्ष कोरोनाचे गेले. म्हणजे अनेक अनएक्सपेक्टेड गोष्टी होत असतात. पण आपलं टार्गेट फिक्स असावं, कन्सिस्टन्सी पाहिजे. कन्सिस्टन्सी तुम्ही कंटिन्युअली ठेवली पाहिजे. तुम्ही कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करा, तुम्ही कंबाईन डोक्यात ठेवा, तुम्ही ग्रुप सी असेल तर लक्षात ठेवा, सरळ सेवा ठेवा, पण तुमचं डेली डिसिप्लिन खूप मॅटर करतं. आणि हे मला शेवटच्या अटेम्प्टमध्ये खूप जाणवलं की तुमचं डेली डिसिप्लिन, सकाळी तुम्ही मी नाईटला अभ्यास करायचो पूर्ण, मागच्या फुल रात्र अभ्यास करायचो, पहाटे जाऊन झोपणे 5-5:30ला, 11-12ला उठून मग दिवसभर अभ्यास करणे. पण त्यामध्ये ना होत होतं माझा अभ्यास, पण आउटपुट येत नव्हतं. त्यामुळं मला सजेशन्स दिले, मित्रांनी दिले, संकल्प सरांनी दिले, त्यानुसार मी चेंज केला आणि सकाळी उठण्याची जी सवय कंटिन्यू राहिली त्यानुसार तो 13-14 तासाचा स्पॅन ना तो प्रोडक्टिव्ह झाला. म्हणजे फक्त अभ्यास नाही तर तो प्रोडक्टिव्ह सुद्धा झाला. प्रोडक्टिव्ह अभ्यास होणं खूप गरजेचं आहे. त्यामुळं टार्गेट ओरिएंटेड अभ्यास आपण ठरवलं त्या पद्धतीनं
पोस्टचं टार्गेट आपण ठेवलं असतं, कारण प्रत्येकाला लवकरच पाहिजे असतं. कुणाला असं वाटत नाही की मी 6 वर्ष 5 वर्ष संघर्ष करावा. हो. पण वेळेनुसार निर्णय बदलावे लागतात. कधी ग्रुप म्हणजे UPSCवरून राज्यसेवेवर यावं लागतं, राज्यसेवेवरून सरळ सेवेवर जावं लागतं. पण त्यानुसार आपण ठरवावं लागतं. टार्गेट 2 वर्षात होईलच, 3 वर्षात होईलच हे सांगता येत नाही. पण मला असं वाटतं की माझ्या अनुभवावरनं की तुमचा प्लॅन बी रेडी पाहिजे. सर, MPSCचा हा जो प्रवास आहे तो प्रवास काही विद्यार्थ्यांना यश देऊन जातो, काहींना अपयश देऊन जातो. तर या संदर्भात प्लॅन बीचं जे महत्त्व आहे ते तुमच्या नजरेत काय आहे? तुम्ही प्लॅन बी ठेवला होता का? नक्की सर, प्लॅन बी असावा असं माझं मुलींना सगळ्यांना आवर्जून सांगणं आहे की प्लॅन बी हवाच. अच्छा. प्लॅन CD सुद्धा असावा. हो. कारण स्पर्धा परीक्षेचं हे मायाजाळ आहे आणि इथं म्हणजे सक्सेस भेटणं खूप कमी लोकांना रेशो आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे 2 लाख फॉर्म्स येतात, त्यातून 400-450 पोरं पास होतात क्लास 1 क्लास 2 धरून राज्यसेवेचे. तर एवढा ते नंतर उरलेली मुलं काय करतात? म्हणजे बऱ्याच वेळ मी सुद्धा ऐकले की पास झालेली मुलं येत आहेत, तर उरलेली मुलं काय आहेत? नक्कीच ते आयुष्यात काहीतरी चांगलं करतच असतात. त्यांना स्पर्धा परीक्षा काहीतरी देऊन जाते. असं म्हटलं जातं की MPSCच्या जगात हरलेला हत्ती हा दुसऱ्या जगामध्ये डौलानं मिरवतो असं म्हटलं जातं. नक्कीच, कारण ती मुलगा कॅपेबल बनवते तुम्हाला स्पर्धा परीक्षेत एवढं कोणतंही. पण प्लॅन बी का गरजेचं आहे माहिती आहे का? मॅक्झिमम मुलं ही मध्यमवर्गीय कुटुंबातून किंवा लोअर मध्यमवर्गीय गरीब कुटुंबातून येतात. आणि आमचा जर प्लॅन बी नसेल तर एक 2-3 वर्ष 4 वर्ष आम्ही स्पर्धा परीक्षेत जर यश मिळालं नाही तर पूर्णपणे डिप्रेशनमध्ये जातो. आणि असं वाटतं की आपल्या हातात काहीच नाही आहे. म्हणजे वाळू जशी सुटत जाते ना, असं वाटतं की आयुष्यसुद्धा सुटून जातं. सोबतच्या मुलांची लग्न होतात, घरं होतात, गाडी घेणं होतं. म्हणजे ते प्रगती करत असतात, आनंदच असतो आपल्या मित्रांचा आहे. पण असं एखाद्या वेळेस वाटतं की माझ्याकडे दुसरं ऑप्शनच नाही आहे. मला तर म्हणजे जसं मी मागाशी म्हणलं की आम्ही सूर्याजीरावांसारखे कडायचे दोरेच तोडले होते की लढा किंवा मरा. पण युद्धात ठीक आहे, पण करिअर म्हणजे युद्ध नाही आहे. तुम्हाला तुमच्या फॅमिलीला सिक्युअर लाईफ द्यायची आहे, एक सेक्युलर स्टेबल इन्कम द्यायचा आहे, सोबत तुम्हाला समाजासाठी काहीतरी द्यायचं आहे. ज्या परिस्थितीतून तुम्ही आला त्यातून दुसरी लोक येऊ नयेत यासाठी काहीतरी करायचं आहे, म्हणूनच स्पर्धा परीक्षेचा मार्ग आपण निवडलेला आहे. तर ह्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला स्टेबिलिटी गरजेची आहे. आणि स्टॅबिलिटी नोकरीनं येते, बिझनेसनं येते. बरोबर. म्हणजे एक सोर्स ऑफ इन्कम काहीतरी पाहिजे. त्यासाठी तुमचं ग्रॅज्युएशन मला वाटतं की तुम्ही प्रॉपर करा. वाटलं तर एखाद्या वर्षी MBA असेल किंवा काय असेल, ह्या बेसिक्स नीड्स आहेत ज्या काळानुसार आता AIच्या जमान्यामध्ये किंवा ह्यामध्ये त्या गरजेच्या आहेत, त्या करा. म्हणजे काळानुसार तुम्ही तुमचा कोर्स कम्प्लीट करा. तुम्ही मेडिकल असाल ते प्रॉपर करा आणि फिक्स करा. आणि त्याचं नॉलेज तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये नक्कीच उपयोगाला येतं. नक्कीच एवढे इंजिनियर आता स्पर्धा परीक्षेत असण्याचं म्हणजे अधिकारी असण्याचं कारण तेच आहे की त्यांचं ग्रॅज्युएशनचं नॉलेजचा त्यांना नक्कीच उपयोग झालेला आहे. फक्त CSATमध्ये नाही तर GS4 मध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात टेक्निकल बाबीमध्ये, इंटरव्ह्यूमध्ये, इंट्रापर्सनल स्किल्स असतील त्याचा उपयोग झालेला आहे. त्यामुळं सगळ्यांनी आपलं ग्रॅज्युएशन परफेक्ट करा. त्यातून तुम्हाला ठीक आहे स्पर्धा परीक्षेसाठी तुम्ही 2-3-4 वर्ष द्या, नाही मिळालं तर तुम्ही बॅक जाऊन तुमचा जो बेस आहे, तुमचं इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, नर्सिंग असेल, त्यावर तुम्ही जॉब करू शकता आणि तिथं सुद्धा तुम्ही चांगलं म्हणजे टॉपला जाऊ शकता. म्हणजे तुमचे अँबिशन्स असतील तर तुम्ही खाली कुठंच राहणार नाही, तुम्ही टॉपला जाणारच. पण त्यासाठी काय स्वतःवर विश्वास खूप गरजेचा. म्हणजे जीवनाचा अर्थ हा चांगल्या रीतीने जगणे हा आहे आणि अंतिम ध्येय हे शांती आहे असं मला वाटतं. नक्की नक्की नक्की. सर, आता हा जो 8 वर्षाचा तुमचा जो 2 वर्षाचा प्रवास 8 वर्षापर्यंत पुढे गेला, त्यानंतर तुम्हाला हे अभूतपूर्व यश मिळालं. या सगळ्यामध्ये तुम्हाला असं कधी वाटलं नाही का की मला म्हणजे भीती नाही वाटली का की इथून पुढे माझं काय होईल? डिप्रेशनसारखी जी स्थिती आहे त्याचा तुम्हाला कधी सामना करावा लागला का? आणि ह्या सगळ्यामध्ये तुम्ही काय केलं जेणेकरून तुम्ही स्वतःला तिथे स्टेबल ठेवलं आणि हे यश मिळवलं? डिप्रेशनचा काळ तर सर्वाधिक तोच होता. अरे बापरे. म्हणजे पहिले 2 वर्ष गेले, त्यानंतर मी UPSC सोडून MPSCकडे यायचा निर्णय घेतला 19ला. आणि 19ची प्रिलिम्स म्हणजे अभ्यास चालू केला. 20ची प्रिलिम्स द्यायची होती आणि कोरोना चालू झाला. मग सगळं बुऱ्यावस्था गुंडाळून आम्ही गावाकडे गेलो. त्यानंतर 2 वर्ष कोरोनामध्ये गेले, पण ती प्री निघाली माझी. 20ची निघाली, 21ची निघाली. पण सुरुवातीचाच जो काळ होता त्यामध्ये मेन्सचं ग्रीप एवढा सापडला नाही आणि 20ची मेन्स मी नापास झालो. 21ची सुद्धा थोड्या मार्काने गेलो. 22ची सुद्धा
आणखीन थोड्या मार्काने गेलो हो. मेन्स पासून इंटरव्ह्यूला क्वालिफाय होण्यासाठी. हो. आणि त्याच काळात 23ची सुद्धा प्रिलिम्स नापास झालो. बापरे. त्याच वेळी म्हणजे तुम्ही 22ची मेन्स आणि 22ची मेन्स दिली दिली. हां, आणि 23ची प्रिलिम तुम्ही नापास झालो. नापास झाला. हां, म्हणजे एकदम डाऊन गेलो. त्याच वेळी PSIची मेन्सचा सुद्धा रिझल्ट आला आणि 1.25 मार्काने मी इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय म्हणजे ग्राउंडसाठी क्वालिफाय व्हायचं राहिलो. म्हणजे सगळीकडनं दुःखानी हां, एकाच वेळेस एकाच घेरलं. वेळी. सगळ्यात वाईट गोष्ट अशी झाली की तलाठीची परीक्षा नापास झालो. अरे बापरे. म्हणजे हा धक्का किती मोठा असेल की खूप मी मोठा. MPSCची मेन्स दिली, हां, इंटरव्ह्यूला क्वालिफाय होता तर थोड्या मार्कांनी राहिलो राहिलो. आणि तलाठी सुद्धा नाही होऊ तलाठी शकलो. नाही झालो. आणि त्याच्या तलाठीच्या निकालानंतर एका निकालावर होप होती माझी, ती नगर परिषद गटकची अच्छा. कर निर्धारक, हो. आणि ती सुद्धा मी नाही पास झालो. त्यामुळं मी एवढ्या वाईट परिस्थितीमध्ये होतो त्या काळात की, आणि घरीसुद्धा आर्थिक बाबी थोडे हे होते, आर्थिक आणि वैद्यकीय म्हणजे आरोग्याशी हो. रिलेटेड असे थोडं काय म्हणतो कॉन्फ्लिक्ट चालू होतं आपल्यातच. आणि त्यातून म्हणजे आता काहीच नाही, म्हणजे मंथली काहीच सॅलरी येणार नाही आहे. प्रायव्हेट पार्ट टाईम जॉब चालू होता पण इथं काहीच नाही. आणि त्यावेळी मी एका जॉबमधून मला फायर करण्यात आलं. बापरे. त्यामुळं परिस्थिती खूप काय म्हणतो डिप्रेशनमध्ये होतं. आणि त्यावेळी मला सांभाळले माझ्या म्हणजे घरच्यांनी तर आहेच, पण त्याच्यापेक्षा म्हणजे आपण म्हणतो ना की नाती जी असतात ती रक्ताच्या नात्यापेक्षा मित्राची नाती खूप महत्त्वाची मोठी असतात. असतात, हो. तर माझे जे रूममेट्स माझे मित्र असतील, इथले पुण्यातले असतील, माझी मैत्रीण असेल, म्हणजे ह्या सगळ्यांनी खूप मला सांभाळून घेतलं. म्हणजे उल्लेख मी आवर्जून नाव त्यांचा मला घ्यायचं, कारण मी कृतज्ञ ठरेन जर त्यांचा नावाचा उल्लेख नाही बरोबर केला तर. त्या माझे रूममेट्स असतील, म्हणजे प्रवीण जो ST आहे सध्या, प्रवीण माने, प्रशांत पोशेट्टी जो सध्या ABDO आहे, विक्रम शेंडगे माझा खास मित्र, गणेश खरोसे असेल, अमित भोसले असेल, अभिजित जगताप असेल, त्यासोबत माझी मैत्रीण श्वेता पाटील असेल, जिच्या पुस्तकांवर मी मेन्सची स्टडी केला अरे पूर्ण. बापरे. कारण तिची ज्यावेळी पहिल्यांदा ती प्री पास झाली होती, हां, त्यानंतर हां. तिने बुक्स होते, नंतरची प्रीला ती क्वालिफाय नाही झाली दुसऱ्या वर्षी 20च्या. तर तिचे बुक्स सगळे आणून तिने मला घेतली, कारण मला टेन्शन होतं की नवीन पुन्हा पुस्तक घ्यायचे आहेत, कारण UPSC सोडून MPSCकडे वळलो होतो नुकताच. त्यामुळे हे पुस्तक सगळे घ्यायचे. तर तिनं पूर्ण गट्टा एक पोतं जे सगळे तिचे नोट्स तयार असलेले सगळे मला आणून दिले. बापरे. आणि मी ती म्हणजे शेवटच्या आता ज्यावेळी पास झालो त्यावेळी सुद्धा बऱ्यापैकी तिच्या पुस्तकांचा वापर मी करून पास झालो. म्हणजे असं म्हटलं आता की मित्र मित्राला सांगत नाही अशा हां. कॉम्पिटिशनच्या काळामध्ये, हां, तर तुम्हाला जीवाभावाचे मित्र मिळाले. जीवाभावाचे मित्र मिळाले. आणि नंतर मी ज्यावेळी जॉब करत होतो, ज्यावेळी ही राज्यसेवा 24ची शेवटचा अटेम्प्ट द्यायचा ठरलं, म्हणजे शेवटचाच अटेम्प्ट होता, ऑब्जेक्टिव्ह पण होता, आणि ठरलं की आता मी प्रायव्हेटला जवळपास स्टेबल झालो होतो 24मध्ये. 2024 हे वर्ष मी पूर्णपणे प्रायव्हेट एका पॉलिटिकल कन्सल्टेशनमध्ये जॉब करत होतो, स्टेबल झालो होतो. पुढं मला इन्क्रीमेंटसुद्धा येईल, माझं काम पण चांगलं होतं. अच्छा. आणि तिथल्या सुद्धा जे मॅनेजर्स होते त्यांनी सुद्धा मला खूप साथ दिली. ओके. आणि मी ज्यावेळी तिथं रिझाईन म्हणजे आता 24चे शेवटचा अटेम्प्ट आहे म्हणून मित्रांनी सांगितलं की तू रिझाईन दे आणि फुल टाईम मेन्सवर फोकस कर. हो. ठीक आहे, मी प्री काढली चांगल्या मार्काने जॉब करत असताना. 1 डिसेंबर 24ला आमची प्रिलिम्स झाली, 3 डिसेंबरला मी रेजिग्नेशन दिलं आणि नोटीस पिरियड संपवला डिसेंबरपर्यंत. आणि जानेवारीपासून मी पुन्हा ज्यावेळी स्टडी तयार केली त्यावेळी तिथून पुढचा पूर्ण फायनान्स माझ्या मित्रांनी केला आहे मला. बापरे. म्हणजे पुन्हा क्लासेसची फी असेल त्या काळातल्या, हां. माझा डेली म्हणजे पुण्यात राहण्याचा खर्च असेल, दवाखाने वगैरे बारीक सारीक काही गोष्टी लागल्या असतील तर ते करणे. माझा मित्र म्हणजे सत्यम हांगरगे जो डॉक्टर आहे, हो. आणि कृष्णा जाधव म्हणून अच्छा. जो डॉक्टर म्हणजे MRS आहे, त्याच मेडिकल, म्हणजे ह्या लोकांनी मेडिकल, म्हणजे डेंग्यू झाला होता मला हो. त्या काळात, पूर्ण रिकवर करणं, बापरे. त्यावेळेस खाण्यापिण्याची काळजी घेणं, औषधं, सलाईन, म्हणजे या सगळ्या गोष्टी त्यांनीच केल्या. आणि विशेष म्हणजे ते पण तयारी करणारे होते. हां, म्हणजे ते मित्र आहेत माझे, ते हो. तयारी करत नाहीत, म्हणजे डॉक्टर्स हो, आहेत ते. आणि नाही, बाकीचे हां, मित्र. पण बाकी सगळे तयारी करणार. त्यांनी त्यांचा खर्च सांभाळून माझा फायनान्शियल खर्च पूर्ण बापरे. त्या काळामध्ये उचलला. आणि आनंदाने काहींची नावं मी आता घेतल्यावर नाही आहेत. खूप म्हणजे मित्रांचा सपोर्ट जेव्हा होता ना, आणि त्यात माझ्या फॅमिलीचा म्हणजे माझ्या आईवडिलांनी आणि माझा मामा, ओके. मामाने सुद्धा खूप ह्या काळामध्ये, संघर्ष काळामध्ये विश्वास ठेवणारी लोकं म्हणला ना, ही 3च होती. म्हणजे माझ्या मामाची फॅमिली, माझी फॅमिली आणि माझा दादा, एक चुलत भाऊ डॉक्टर आहे तो. म्हणजे यांनी विश्वास ठेवला की हे पोरगं काहीतरी करेल. बाकीचे पाहुणे पायांनी एवढे टोमणे मारायचे आईवडिलांना अरे बाप. की पोरगं पुण्यामध्ये तुझं वाया गेलं असेल, हां. तिकडंच काय करायला इकडे येतच नाही. पण मला सुद्धा गावी जाऊ वाटत नाही असायचं ना. हां. म्हणजे गावात एक दिवस गेलो ना, दुसऱ्या रात्री जायचो, संध्याकाळ पडेल त्यावेळी 2 दिवस घरात थांबायचो, सणवार वगैरे करायचो, आणि पुन्हा रात्री निघून बसने पुण्याला यायचो. कारण कोणाला चेहरा दाखवू वाटायचा नाही, कारण काय करतोय हे सांगायचीच हिंमत होत नव्हती की मी काय करतोय. ठीक आहे, चालू आहे. बरोबर. जवळपास जे मित्र होते, राहुल म्हणायचा एक, आणि जुबेर वगैरे, एक 3-4 मित्र आहेत, प्रणित वगैरे, ह्यांना एवढं माहीत होतं की मी ही प्री दिली आहे, ही मेन्स पास आहे. बाकी मी फायनल वेळी तर इंटरव्ह्यू दिलाय,
हे सुद्धा मी कुणाला सांगितलं नव्हतं. बाप. कारण जवळपास जाऊन खूप वेळा भाजलं हा. होतं की आता यश नाही. त्यामुळे मी कुणाला सांगितलं नव्हतं. शेवटच्या रिझल्ट आला ना त्याच वेळी सगळ्यांना समजलं की अरे बाबा ह्यो DYSP झाला, ह्यो क्लास 1 झाला, मग डेप्युटी कलेक्टर झाला, हे त्यावेळी समजलं. बापरे. म्हणजे डेप्युटी कलेक्टर हे आज पद, तिथपासून तर तलाठीची परीक्षा देणे, हां. कर निर्धारांची परीक्षा देणे, सगळीकडे अपयश डोळ्यांनी दिसणे आणि या सगळ्या परिस्थितीतून सावरून पुन्हा बाहेर निघणे, तर ही साधी गोष्ट नाही असं मला वाटतं. पण तुमच्या सोबत जर अशी ताकद जी माझ्यासोबत ताकद आहे ना, हा. म्हणजे आईवडिलांची ताकद असेल, मित्रांची जवळची असेल आणि एक तुमचा काय अध्यात्मावर किंवा आपल्या काय बाप्पावर माझा खूप विश्वास आहे. अच्छा. दगडूशेठ गणपतीवर तसं म्हणजे ते असेल कुलदेवावर, म्हणजे मी धार्मिक आहे थोडा अच्छा. त्या पद्धतीनं. कारण सगळेच असतात आपण लहान मोठे, म्हणजे नास्तिक असं कोण खूप कमी असतात, पण त्यांचाही कशावर तरी एक विश्वास असतो. बरोबर. त्यामुळं त्या गोष्टी तुम्हाला ह्या फेजमध्ये खूप मदत करतात की तुम्ही यातून बाहेर येण्यासाठी. म्हणजे डिप्रेशनचा काळ एवढा मला जाणवतो, पण त्यातून मला आशा वाटायची ती ह्यांचीच. म्हणजे माझे मित्र सर म्हणजे काही नाही राय, तुला डायरेक्ट क्लास 1 मिळणार आहे, म्हणून तुला ही दुसरी मिळणार. तलाठी मी त्या दिवशी ट्रेनमधून येताना अक्षरशः रडत होतो. ट्रेनमध्ये मी आणि माझा प्रवीण मित्र होतो आणि तो STI मुंबईला तो जात होता आणि मी सुद्धा गावावरून येत होतो आणि करनिर्धारकचा निकाल लागला होता आणि एवढ्या डिप्रेशनमध्ये मी रडत होतो अक्षरशः. पण त्यावेळी तिथून तो पुण्यापर्यंत येऊसपर्यंत तो मला सांभाळत होता आणि सांगत होता की अरे तुला क्लास 1च मिळणार आहे, म्हणून तुला कुठली मिळणार, तुझं नशिबात मोठा आहे, तुला क्लास 1च मिळणार आहे, त्यामुळे तुला काही मिळणार नाही, म्हणजे ही दुसरी नाही. आणि क्लास 1मध्ये पण उपजिल्हाधिकारी जे सगळ्यांचं स्वप्न असतं, त्यामुळे असं वाटतं की त्याच्या तोंडून माझं म्हणजे देवच बोलत होता. म्हणजे काय ही गोष्ट तुमच्या सोबतीच्या तुमचं तग धरणं खूप महत्त्वाचं आहे. बरोबर. तग धरून राहणं खूप महत्त्वाचं आहे. मग ज्या दिवशी रिझल्ट लागला आणि नावासमोर उपजिल्हाधिकारी पद आलं, हां. त्या दिवशीची सिच्युएशन कशी होती? एकदमच चेंज झालं ना खूप. म्हणजे एक्सप्रेस सांगता आत्ता त्या भावना आत्ता सांगताही येत नाहीत. म्हणजे अंगावर माझ्या आत्ताही काटा आहे की ही अचिव्हमेंट मिळाली, क्लास 1 मिळते आणि असं होतं. म्हणजे एक अंदाज आला होता की आपल्याला क्लास 1 भेटेल यावर्षी. म्हणजे मेन्सचा स्कोर चांगला होता, इंटरव्ह्यूसुद्धा बऱ्यापैकी चांगला गेला होता, पण थोडी धाकधूक होती की इंटरव्ह्यू आणि रिटर्नमध्ये कसे मार्क्स येतील. म्हणजे रिटर्नलासुद्धा चांगले आले मला मार्क्स. त्यामुळं काय म्हणतो पोस्ट मिळणार हे फिक्स होतं की संघर्ष तर संपणार आहे, पण संघर्षाचा शेवट ह्या परमोच्च बिंदूला होईल असं ज्यावेळी समजलं ना त्यावेळी खूप खूप आनंद झाला होता. खूप म्हणजे आजही तो दिवस मला आठवतो आणि तो व्हिडिओ मी सारखा बघत असतो. अच्छा. म्हणजे माझ्या मित्रांनी मी थँक्यू आहे अक्षयचा आणि तुकाराम म्हणजे मित्रांचा की त्यांनी तो सीन मला माहीत नसताना रेकॉर्ड केला आहे आणि तो मी कंटिन्यू सारखा बघत असतो की मी रडतोय, आईवडील रडत आहेत, बाकी काय नाही. कॅन्डिडेट व्हिडिओ झाला आणि खूप छान वाटतंय. म्हणजे अजूनही ज्यावेळी मग त्यानंतर घरी गेलो, पाहुणे सगळे आले होते, घरी गेल्यावर सुद्धा पण रडतच होतो फक्त आईवडिलांच्या. मागच्या 8 वर्षाचा जो सगळा संघर्ष आहे तो एका क्षणामध्ये पूर्णपणे धुवून निघाला. 8 वर्षात संघर्ष माझा आहे सर. अच्छा. माझ्या आई वडिलांचा संघर्ष 50-60 वर्षात म्हणजे त्यांनी जन्माला आल्यापासूनचा संघर्ष आहे. बरोबर. म्हणजे प्रत्येकाच्या घरी असतात फॅमिली इश्यूज किंवा ह्या गोष्टी सगळ्या असतात, पण त्या सगळ्यातून सर्वाईव्ह करून त्यांनी फक्त एकच इन्व्हेस्टमेंट केली होती ती माझ्या शिक्षणामध्ये आणि माझ्यामध्ये. बरोबर. ना त्यांनी गाडी घेतली, बंगला, घर म्हणजे करू शकले असते, त्यांचं लाईफ जगू शकले असते, पण त्यांनी माझ्या शिक्षणावर, कारण माझा भाऊ वारल्यानंतर फक्त मी एकमेव त्यांचा आधार आहे आणि माझ्यासाठी म्हणजे गरिबी आहे म्हणलो, गरिबीतून आलो, पण मला ती गरिबी जाणवली नाही सर कधीच. कारण माझे वडील छाटणीसाठी 5-5, 6-6 दिवस बाहेरच्या गावी असायचे, म्हणजे द्राक्षबागेचे काम करायचे, नंतर मग वेगवेगळ्या ठिकाणी काम करत राहायचे. आई 8वी पास होती, ते अंगणवाडी सेविका झाली त्यावेळेसुद्धा. म्हणजे ह्यातून त्याने ना सोमवारी आमच्या इथं बाजार असतो, तर सोमवारी पगार होतो, पगार झाल्यानंतर सगळ्यात पहिला काय घेत असतील तर माझ्यासाठी खाऊ घेऊन यायचे बाबा. म्हणजे की आम्हाला ते एक असतं ना की वडिलांचं आम्ही नाही केलं ते आमच्या मुलांना मिळवते. मग ते त्या खाऊची आज तुम्ही लाखात तुम्ही स्वीट्स खाल्ले हजारोचे, तरी त्या खाऊची, त्या खारी बिस्किटची किंमत ती तुम्हाला करताच येणार नाही. त्यामुळं गरिबी होती का तर होती, पण गरिबीची झळ मला कधीच बसली नाही किंवा माझ्या आईवडिलांनी बसू दिली नाही. त्यांनी कष्ट केले आणि माझी सगळ्या इच्छा पूर्ण केल्या. ठीक आहे, सोमवारचं मंगळवारी मिळेल, पण मला असं कधीच नाही की मिळालं नाही कोणती गोष्टी आणि त्यामुळे मी मागं पडलो. इव्हन पुण्याला सुद्धा पाठवताना त्यांनी कधीच विचार केला नाही, काहीच विचार केला नाही. डायरेक्ट त्यांनी पुण्यात पहिल्यांदा आलो ते मी ग्रॅज्युएशन झाल्यानंतरच आलो, त्याचवेळी डायरेक्ट आलो, अभ्यासालाच चालू केलं. त्यामुळं गरिबी होती पण झळ कधी बसू दिली नाही माझ्या आईवडिलांनी, त्यामुळे त्याचं भांडवल याचा संबंधच येत नाही. त्यामुळे ते भांडवलच नाही आपलं. आणि तसंही आईवडिलांचं एकच स्वप्न असते की माझा मुलगा किंवा माझी मुलगी ही माझी इन्व्हेस्टमेंट आहे आणि त्यांच्या डोळ्यातून ते स्वप्न पाहत असतात. आणि ज्या दिवशी रिझल्ट लागतो त्या दिवशी सर्वात जास्त आनंद हा
त्यांनाच आईवडिलांनाच होत असतो, त्यांनाच बरोबर. होत असतो. सर, मला तुमच्या शेवटच्या अटेम्प्टबद्दल बोलायचं आहे की ज्या अटेम्प्टमध्ये तुमचं उपजिल्हाधिकारी ही जी पोस्ट आहे ती तुम्ही सिक्युअर केली, की इतक्या अपयशानंतर तुम्ही असं काय केलं शेवटच्या अटेम्प्टमध्ये की तुम्हाला डायरेक्ट उपजिल्हाधिकारी हे पद मिळालं? नक्कीच. तुम्ही काय बदल केले असे? मी अभ्यासात खूप ड्रास्टिक चेंज केले. अच्छा. आणि आपण काय करतो, आपण एक आपल्या कम्फर्ट झोनमध्ये अभ्यास करत असतो. तर माझं विद्यार्थ्यांना सगळ्यांना सगळ्यात महत्त्वाचं सांगणं आहे की तुम्ही तुमचा कम्फर्ट झोन सोडा. म्हणजे काय, कम्फर्ट झोन इन द सेन्स असं नाही की आपल्या आजूबाजूचं वातावरण फक्त, तुम्हाला स्वतःला स्ट्रेच करता आलं पाहिजे. म्हणजे आज मी जर 10 तास अभ्यास केलो ना, मला खूप भारी वाटतं. पण मी 2 दिवस 10 तास अभ्यास केलो आणि उद्या जर 10.5 तास आणि 11 तास अभ्यास केलो ना, तर मला कळतं की अरे मी 11 तास करू शकतो. मग लक्षात येते की मी 12 तास 13 तास करू शकतो. पोरांना काय वाटतं माहिती आहे काय, मी माझी लिमिट एवढीच आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःला ओळखा आणि तुमची काय म्हणतो लिमिट आणि स्ट्रेंथ काय म्हणतो स्ट्रेच करा. तुम्ही ज्यावेळी तुमचा कम्फर्ट झोनपेक्षा जास्त अभ्यास करता त्याच वेळी पोस्ट, कारण काय होतं 1 मार्क 2 मार्कांना जातो, याचा अर्थ काय, आपण कुठंतरी कमी पडतोय. आणि आपल्यासोबतचे जे कॉम्पिटिशन आहे, कारण सध्या कॉम्पिटिशन तुम्ही जर मेन्सचे स्कोर्स बघितले मुलांचे, कुठलाही रिझल्ट घ्या मागचा MPSCतला गेल्या 4-5 वर्षातला, तर आत्तापर्यंतचे ते सगळे ज्यावेळी पोरांना पोस्ट मिळायची ना, हायेस्ट पोस्ट असेल तो आत्ताचा कट ऑफला आलेला आहे. बरोबर. म्हणजे 20च्या अगोदरचा आणि आत्ताच, कारण मुलांना अवेलेबल तर झालेलेच आहेत गोष्टी, पण मुलं कष्टसुद्धा जास्त करतायत. त्यामुळं त्यांच्यासोबत कॉम्पिटिशन करायचं असेल ना, तर तुम्हाला कष्ट तेवढे केलेच पाहिजेत. तुम्ही PY म्हणजे सारखं म्हणतोय PYQ, काही नाचू येईल, पण तो आहेच महत्त्वाचा. बरोबर आहे, त्याच्याशिवाय कळणारच नाही ना, पॅटर्नच एक्स नाही फॅक्टर कळणार. जो म्हणता ना, सिलेबस PYQ हा एक्स फॅक्टर आहेच. आणि तुमचा कंटेंट तसा रेडी झाला पाहिजे. म्हणजे तुमचा प्रश्न वाचल्यानंतर, म्हणजे प्रश्न नाही, PYQचा स्टडी असा झाला पाहिजे एका स्टेपला, की ज्यावेळी तुम्ही कंटेंट वाचताय त्यावेळी कंटेंट वाचताना तुमच्या डोक्यात तयार झालं पाहिजे की आयोग असा प्रश्न तयार करेल. मग 1 2 3 4 हे स्टेटमेंट असतील, ब देईल, बरोबर देईल किंवा यापैकी नाही असं देईल. हे तुम्ही ज्यावेळी पॅराग्राफ वाचताय त्याचवेळी तुमच्या डोक्यात आपोआप बॅकग्राऊंडला जर तयार होत असेल ना, तर ती फिलिंग एवढी भारी असते ना सर, की आयोग असं विचारला आणि तर त्याच्यापैकी एखादा जरी प्रश्न आला परीक्षेमध्ये, तर तुम्ही स्वतःला म्हणजे एवढं भारी वाटतं ना की बाबा माझा मार्क बरोबर होता. बरोबर आहे. ते लक्षात येतं. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही स्वतःचे लिमिट स्ट्रेच करा. आणि मी तेच केले. माझी सगळ्यात महत्त्वाचं मग सांगितलं टू डू लिस्ट, की उद्या काय करायचं आहे ते करणे. बरेचसे विद्यार्थी हे करत नाही. नाही करत. आणि डेली 2 सब्जेक्ट डेली करणे. म्हणजे आता मराठी इंग्लिश त्यावेळी होतं, आता क्वांट रिझनिंग आहे जे ग्रुप BC करतात, त्यांना असं मला सांगणं आहे की डेली 1 तास कोणताही वार असो, डेली 1 तास क्वांट रिझनिंग करा. आणि सगळ्यात मोठी रविवार असं काही नसतं. जोपर्यंत तुम्ही जॉबला लागत सुट्टी नाही, तोपर्यंत तुमच्यासाठी रविवार, सोमवार, मंगळवार सगळे सेमच असायला पाहिजेत. बरोबर. ठीक आहे, एखाद्या वेळेस आठवड्यातून कंटाळा येतो, कोणाला येत नाही, मग हाफ डे नंतर 4 नंतर 5 नंतर 6 नंतर मोकळा ठेवा. आणि त्या दिवशी मग तुमच्या आवडीच्या गोष्टी काहीतरी करा. एखादा मूवी बघा, मोबाईलला बघा, किंवा नाटक आवडत असेल नाटक बघा, एक्स्ट्रा काय वाचू वाटत असेल ते करा. पण तुम्ही काय करायची? मला नाटकांची जरा आवड आहे सर, मराठी, पण तो कॉस्टली विषय पण आहे. त्यामुळे आता थोडं जास्त सोपं जाते, पण त्यावेळी सुद्धा मी चोरून जायचा प्रयत्न करायचो. मग नसेल तर मग मोबाईलवर YouTube आहे किंवा वेगळ्या ॲप्स आहेत, ह्याच्यावर मूव्हीज असतील किंवा काय म्हणतो आपण सिरियल्स असतील मराठी, किंवा एखादं काहीतरी गप्पा मारतो. एक तुम्ही ना लई वैतागलाय तर तुमच्या जवळच्या व्यक्तीशी 10 मिनिटं बोला. ओके. तुमचा स्ट्रेस निघून जातो, पुन्हा अभ्यासाला चालू. म्हणजे मोबाईलचा वापर जास्त करायचा नाही. मोबाईलचा वापर खूप कमी करा, तुमच्या कामापुरतं करा. म्हणजे पूर्णपणे मोबाईल लांब ठेवणं सुद्धा आता AIच्या जगात शक्य नाही आहे. त्यामुळं मोबाईलचा वापर करा. कारण मला थोडी ॲडिक्शन झालं होतं. म्हणजे जसं मी प्रायव्हेटला शिफ्ट झालो आणि हे झालो ना, तर थोडंफार ॲडिक्शन झालं होतं. इन्स्टा असतील, रील बघणं असतील किंवा हे होईल. पण मी मेन्सच्या काळामध्ये पूर्णपणे इन्स्टावरून गायब होतो. फक्त टेलिग्राम आणि व्हॉट्सअपसुद्धा कधी तर उघडायचो, पण मॅक्सिमम काळ टेलिग्राम, कारण आपल्याला अवेलेबल डाटा सगळा कामाचा डेटा टेलिग्रामवर आहे. क्लासेसचे नोट्स असतील किंवा आपले PYQचे प्रश्न असतील किंवा डेली काय म्हणतो करंटच्या प्रश्न येत असतील ते सोडवायचो मी. अपडेट आहेत वेगळे. त्यामुळे टेलिग्राम मॅक्सिमम वापरायचो त्या काळामध्ये मी. आणि बाकी मग मोबाईल मी साईडलाच ठेवायचो. बरोबर. शेवटचा अटेम्प्ट होता, मनात खूप जास्त भीती असेल की होणार की नाही होणार. मग अशा वेळेस तुम्ही पूर्ण क्षमतेने जो अभ्यास आहे तो कसा करू शकला? कधी कधी ना ते काय म्हणतो म्हणजे करूया मरो मग सांगितलं मी, त्यातला मरोचा प्रश्न जवळ चालता माझ्या. अच्छा. आणि 24 कारण जर ही अटेम्प्ट दिला नाही, म्हणजे जर ह्यातून गेलो तर डिस्क्रिप्टिव्हला पुन्हा जायचं का, तर पूर्ण अंधार होता. डिस्क्रिप्टिव्हला पुन्हा येणं, पुन्हा ऑप्शनलची तयारी करणं किंवा मग ग्रुप BC साठी करणं, किंवा वय सुद्धा वाढत होतं. त्यामुळं सगळीकडं दबाव होताच.
पण ठरवलं होतं की आता काही होऊ दे, ह्या अटेम्प्टला आपल्याला होणारच आहे. आणि तुमचं पॉझिटिव्हनेस सुद्धा तुमचं मॅनिफेस्टेशन हां 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 मॅनिफेस्टेशनचा जो प्रकार आहे की तुम्ही कंटिन्यू पॉझिटिव्ह राहिलो ह्या काळामध्ये की ही शेवटचा अटेम्प्ट आहे, असेल पण जागा माझं होणारच आहे. DYSPची जागा एकच होती, डेप्युटी कलेक्टरची जागा एकच होती. मला किती लागणार आहे, मला एकच पाहिजे. बरोबर. हे पॉझिटिव्ह झाला, हा कॉन्फिडन्सचा भाग झाला. ओव्हर कॉन्फिडन्स सुद्धा नसावा, पण कॉन्फिडन्सचा भाग असावा आणि पॉझिटिव्ह असं असलं पाहिजे की अरे मला येणारच आहे, माझं होणारच आहे. आणि त्या दृष्टीनं तुम्ही तो गायडन्स अभ्यासात केला पाहिजे. अरे हा अभ्यास झाला आहे माझा म्हणजे हे येणारच आहे. त्यामुळे हे थोडं आणि जरा स्ट्रॉंग केलं ना तर ह्यात मला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. त्यामुळं पॉझिटिव्ह राहणं आणि कंटिन्यू तुम्ही त्या झोनमध्ये असणं खूप गरजेचं आहे. त्या झोनचं आउट जर तुम्ही 1 दिवसासाठी झालं ना, पुन्हा त्या झोनमध्ये जाण्यासाठी तुम्हाला 2 दिवस जातात. बरोबर. त्यामुळं गावी जाण्याचं पूर्णपणे टाळलं होतं मी. म्हणजे कुठला कार्यक्रम नाही हे तर नाहीच, पण ह्या मेन्सच्या कालावधीमध्ये तर अजिबात म्हणजे कुठंच नाही. म्हणजे पुण्यातलं जरी कुठला कार्यक्रम असेल, काही जवळपास जरी असेल, तरी आम्ही जाण्याचं टाळलं होतं. फक्त एका मित्राच्या एकदम क्लोज मित्राचं लग्न होतं, त्या दिवशी आम्ही सकाळी जाऊन संध्याकाळी आलो होतो. तो एक दिवस आम्ही यूज केला होता धामेला. म्हणजे 24 तासही फक्त डोळ्यासमोर अभ्यास आहे की हां, अभ्यास? एकच तुमच्या डोक्यात पाहिजे की अभ्यास आणि कोणत्याच दिशेने म्हणजे डायरेक्शन खूप गरजेची आहे. म्हणजे मी फक्त वाचत जातो हेही गरजेचं नाही. त्यामुळे आठवड्यातनं एका दिवशी दुसऱ्या दिवशी तुम्ही ॲनालिसिस करणं की काय वाचलंय आणि त्यातलं PYQशी रिलेटेड किती होतं, आणि एखादं मार्केटमध्ये टेस्ट सिरीज असेल तर ती टेस्ट सिरीज जॉईन करणं आणि त्या टेस्ट सिरीज तिथं जाऊन देणं हे खूप महत्त्वाचं आहे. ओके. आणि झेरॉक्स मारून आणतोय आणि मी लायब्ररीत सोडवतोय, ठीक आहे, तुम्हाला ते प्रश्नाची ओळख झाली पण तुम्हाला कॉम्पिटिशनची ओळख नाही झाली. ओके. त्यामुळे टेस्ट सिरीज का महत्त्वाची असते, कधी एखादीच लावा कोणतीही, शेवटच्या महिन्याच्या अगोदर लावा, 1 महिना सोडा आणि त्याच्या अगोदर लावा. आणि टेस्ट सिरीजचा तुम्हाला काय समजतं की तुम्ही किती पाण्यात आहात हे चेक करणं खूप गरजेचं आहे. ओके. ठीक आहे, तुम्ही इथं बसतला आणि तुम्हाला 120 मार्क आलेत 150 पैकी, ठीक आहे, पण 130 वाले 50 जण आहेत ना बाहेर, हे बरोबर. आपल्याला माहित नाही. बरोबर. त्यामुळे ज्यावेळी तुम्ही टेस्ट सिरीज देता त्यावेळी तुमच्या लक्षात येते की 130 वाले 50 आहेत आणि मी 120 वाला आहे. तर तुम्हाला 130 ला कारण तो पेपर सोपा होता की अवघड होता आपल्याला नाही माहित ना. बरोबर आहे. त्यामुळे ह्या गोष्टी कन्सिस्टंट तुम्ही स्वतःला इव्हॅल्युएट केलं पाहिजे. आणि रिव्हर्स प्लॅनिंग खूप महत्त्वाचं आहे. अच्छा. म्हणजे एक्झामच्या शेवटच्या तासाला मी ज्यावेळी आयरिश स्कॅन करून आज जाणार आहे त्याच्या आधी मी काय वाचणार आहे शेवटचं म्हणून ते खूप महत्त्वाचं आहे. अच्छा. कारण GS2 सारखा ज्यावेळी पेपर होता त्यावेळी तुमचे कायदे होते आणि ते कायद्याची डेट्स असतील, कायद्याची कलमं असतील, ते क्विक रिव्हिजन करून तुम्ही आज जाणं खूप गरजेचं आहे. कारण ते आणि गेल्या गेल्या ते तुम्ही कायदे सोडवणे आणि कायदे ह्याच्यावरून लक्षात आलं आपला एक मुद्दा राहिला होता की पेपर सोडवण्याची पद्धत ही सुद्धा खूप मॅटर करते. ओके. तुमची पद्धत कोणती होती? म्हणजे आता बाकी पेपरला जनरली आपण पहिल्या प्रश्नापासून जातो, पण काही पेपर आता ग्रुप बीचे असतील तर तिथं क्वांट रिझनिंग आहे. तर माझी स्ट्रॅटेजी अशी होती की पहिले 12 ते 15 मिनिटामध्ये 20 ते 22 प्रश्न क्वांट रिझनिंग संपवायचेच. अच्छा. आणि पुढचे 45 मिनिटामध्ये 80 प्रश्न संपवायचे. कारण काय, क्वांट रिझनिंग राहिलं ना तर खूप मोठा सेटबॅक आहे. ते हमखास मिळणारे मार्क आहेत. आणि त्याच्यामध्ये जास्त वेळ देऊन सुद्धा चालणार नाही. त्यामुळे त्यातले सुटणारे, ठीक आहे, सुटत नाही हा प्रश्न सोडा पुढे जावा, सुटत नाही हा सोडा पुढे जावा, जो सुटतोय तो सोडवा. 12 ते 15 मिनिटामध्ये क्वांट रिझनिंग संपवणे हा माझा ग्रुप बी साठी आणि ह्याच्यासाठीचा तसा प्रयत्न होता. आणि GS2 मध्ये ज्यावेळी राज्यसेवा होतो त्यावेळी गेल्या पहिला कायद्याचे प्रश्न शोधणे, कारण रिव्हिजन क्विक केलेली असते शेवटचे अर्धा दीड तासामध्ये ते, आणि कलमं असतात आणि तिथं डायरेक्ट स्टॅटिक प्रश्न आहेत ना, कारण काही काळानंतर स्टॅटिक विसरून जातो आपण, 9वं कलम काय आणि 19वं कलम काय कन्फ्युजन होतं. त्यामुळे ते सोडवायचे आणि त्यानंतर बाकी प्रश्नांकडे येणे. तसंच मला कधी कधी ॲग्रीचं पहिला सोडवावं असं वाटायचं, त्यामुळे GS1 मध्ये मी ॲग्री पहिला सोडवायचो आणि मग हिस्ट्री जॉग्राफी करायचो. म्हणजे तुमचा कम्फर्ट तुम्ही तयार करा आणि तुमची स्ट्रॅटेजी, प्रत्येकाची स्ट्रॅटेजी वेगळी असते, त्यामुळे तुमचं हे ओळखून तुम्ही स्ट्रॅटेजी तयार करा. आता सर तुम्ही मधल्या काळात जॉब पण केला, तर जॉब करता करता आता बरेचसे विद्यार्थी MPSC करणारे, जॉब करणारे, गृहिणी आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टी सांभाळून अभ्यास तुम्ही कसा केला आणि त्यांना काय तुम्ही सांगाल? जॉब सांभाळून अभ्यास करण्याचे एक फायदा आहे आणि एक तोटा आहे. म्हणजे तोटा असा आहे की तुम्हाला कमी वेळ मिळतो, बरोबर, आणि फायदा असा आहे की तुम्हाला जाणीव होते माझ्याकडे कमी वेळ आहे म्हणून तुम्ही जास्त स्ट्रेनने अभ्यास करता. तर मला जॉबच्या वेळी हा दृष्टीने मी अभ्यास केलंच. प्रिलिम्स नंतर पण मी जॉबला रिझाईन द्यायचंच ठरवलं आणि माझे मॅनेजर्स असतील, अमर सर असतील आणि प्रणय सर असतील, यांनी खूप सहकार्य केलं आणि म्हणले की तू जा अभ्यास कर, तुझं नाही झालं पुन्हा आपण तुला रिक्रूट करू प्रोसिजरनं. कारण एवढा विश्वास दिल्यामुळे ना ते एक मला बाजू सेफ वाटली की बाबा इथं नाही झालं तर आपल्याला परत जायचं आहे किंवा जाऊ शकतो. जायचं तर नव्हतं पण जाऊ शकतो, कारण काय हितच मिळवायचं होतं, यासाठी जायचं नव्हतं. म्हणून तो एक विश्वासाचा हात खूप मॅटर करतो तुमच्यासाठी. आणि मग तो वेळ खूप जातो, म्हणजे तुम्ही 8 तास जॉबला आणि जाण्या येण्यास तास 1.5 तास असे 10 तास तुम्ही गेला आणि म्हणजे तुमच्याकडे राहतोच 4 ते 5 तास. त्यामुळं तो काळ मॅनेज करणं
खूप अवघड आहे. त्यामुळे तुमच्या अगोदर जर तुमचा सिलेबस कव्हर झाला असेल, फक्त रिव्हिजन करायची असेल तर ही स्ट्रॅटेजी चांगली राहते. पण मेन्सच्या काळात तरी तुम्ही एकदम सुट्ट्या घेणं किंवा म्हणजे काहीतरी एक फुल टाईम वेळ मिळावा ह्यासाठी प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. बरोबर. कारण ती तारेवरची कसरत खूप राहते आणि मनाला लागून राहते की अरे थोडा केलं असतं तर झालं असतं. त्यामुळे तो रिग्रेट राहू नये यासाठी मला असं म्हणणं आहे की मेन्सच्या काळामध्ये तर तुम्ही फुल टाईम करण्याचा खूप प्रयत्न करा. सर, आता MPSCचा जो पॅटर्न आहे तो आता बदलला आहे, तो आता डिस्क्रिप्टिव्ह झालेला आहे. तुम्ही आधी UPSC करत होता, तुम्हाला डिस्क्रिप्टिव्हचा अनुभव आहे, तुम्ही काही काळ त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा दिलेला आहे. तर आता हा जो पॅटर्न बदललेला आहे, तर तुम्ही विद्यार्थ्यांना या संदर्भात तुम्ही काय सांगाल? त्यांनी कशी तयारी करायला पाहिजे शॉर्टमध्ये? तयारीच्या बाबतीत म्हणजे पॅटर्न चेंज झालाय पण म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनात भीती आहे की आपण बरोबर. करायचं की नाही करायचं. पण पॅटर्न चेंज झालाय पण नवीन असं काही नाही आलं. हां. म्हणजे काय असं काही नाही आलं की बाबा जे कोणाला माहीतच नव्हतं. ऑप्शनल जे UPSC साठी होताच, बरेच मुलं तयारी करताना असंच कोण राज्यसेवेसाठी येणारे खूप कमी असतात. UPSC आणि राज्यसेवा असं करणारे बरेच मुलं असतात. त्यामुळं ऑप्शनल तुम्ही चांगला करा, ऑप्शनल व्यवस्थित निवडा चांगला आणि हाय स्कोरिंगचा आणि त्याचं प्रभुत्व मिळावं, त्याचा अभ्यास व्यवस्थित करा. ऑप्शनल परत इथिक्ससारखा विषय आहे जे तुम्हाला फुल टाईम थ्रू प्रशासनात लाईफमध्ये सुद्धा उपयोगाला येणार आहे. ह्या विषयांची तयारी तुम्ही उत्तम पद्धतीने करा. आणि या व्यतिरिक्त भीती म्हणजे काय, लिखाण तुम्ही आत्तापर्यंत, आता मला लिखाणाची भीती वाटते असं म्हणतात मुलं, पण मला सांगा ग्रॅज्युएशनपर्यंत आपण लिहितच आलो आहे. हो. ग्रॅज्युएशनपर्यंत कोणत्या ऑब्जेक्टिव्हची परीक्षा नाही. 10वीचा पेपर आपण लिहून दिला आहे, हो. HSC 12वीचा लिहून दिला आहे, ग्रॅज्युएशनचे सगळे पेपर लिहिलेत. मग इथं लिहायचे तसाच पेपर लिहायचा आहे. हो. त्यामुळे फक्त काय तुम्हाला एक स्ट्रक्चरल व्यवस्थित आन्सर लिहायचा आहे, त्यामध्ये तुम्हाला तयारी करायचं आहे आणि प्रॅक्टिसनं तुम्हाला होतं. म्हणजे जे स्किल आहे त्याला थोडंसं डेव्हलप करायचं आहे. म्हणजे दगडावर तुम्ही 500 शब्दांचा निबंध लिहू शकता असं म्हणल्यावर हसू येतं आपल्याला. पण दगड म्हणल्यावर आपल्याला काय दगड दिसतो, पण अभ्यास केल्यानंतर आपल्याला दगडाचे प्रकार येतात. लॅटराईट असेल, बेसाल्ट असेल, हे प्रकार समजतात, त्या दगडाची उत्पत्ती समजते, त्याच्यावर तुम्ही 500 शब्द लिहू शकता. बरोबर. फक्त काय कंटेंटची ज्याला कमी असेल ना तर तुम्हाला लिखाणाची भीती वाटते. बरोबर. आणि कंटेंट प्रमाणापेक्षा जास्त असेल तर लिखाण बिघडतं. बरोबर. त्यामुळं कंटेंट प्रॉपर करणं आणि लिखाणाची डेली सवय, तुम्ही डेली आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस ठेवा 2 ते 5 सुरुवातीला, नंतर तुम्ही कंटिन्यू आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करा तर तुमचं स्पीडअप होत जाईल. आणि एक मेन्स क्वालिफाय करण्याचा हाच महामार्ग आहे की डेली आन्सर रायटिंग करणे. डेली आन्सर रायटिंग तुमची म्हणजे तो तुमच्या शरीराचा एक भागच डेली रुटीनचा. जसं तुम्ही रोज ब्रश करताना तसं तुम्ही डेली आन्सर रुटीन करता. जो जास्त चांगलं लिहू शकेल, जास्त चांगलं प्रेझेंट करू शकेल त्याला यश मिळेल. आहे. सर, आता तुम्ही बघितलं असेल की या सगळ्या तुमच्या प्रवासामध्ये मार्गदर्शनाची भूमिका फार महत्त्वाची राहिली असेल. परंतु आता मार्गदर्शनाच्या पद्धतीही बदललेल्या आहे. आधीच्या काळामध्ये फक्त ऑफलाईनच आपण जायचो, आता ऑनलाईन हा सुद्धा एक पर्याय जो आहे तो उपलब्ध झालेला आहे. बरेचसे ग्रामीण भागातले विद्यार्थी असतात जे येऊ शकत नाही. तर ह्या मार्गदर्शनाची जी भूमिका आहे ती यशामध्ये काय आहे आणि ऑनलाईनचा तुम्ही काही यूज केला का तुमच्या या सगळ्या नक्कीच सर. प्रिपरेशनमध्ये? म्हणजे ऑनलाईनला शतशः धन्यवाद द्यावेत. अच्छा. असे आहे, कारण ऑफलाईन आणि ऑनलाईनमध्ये म्हणजे प्रत्येकाचा कम्फर्ट झोन असतो, कोणाला ते वेळच काढायचा नसतो. त्यामुळे ऑफलाईनमध्ये त्यांना वाटतं की अरे तिथे जाऊन 4 तास बसल्यामुळे 4 तास अभ्यास तर होतोय आणि ऑनलाईनला आपण 4 तासाचे बघत नाही. पण ते तुमच्या डिसिप्लिनचा इश्यू आहे. तो ऑनलाईनचा ड्रॉबॅक नाही, तो तुमच्या डिसिप्लिनचा इश्यू आहे. तर मला असं वाटतं की ऑनलाईन अवेलेबल झाल्यामुळं ना एकतर कमी खर्चामध्ये कोर्सेस अवेलेबल झालेले आहेत, तुम्हाला घर बसल्या लायब्ररीत बसल्या तिथं आणि तुमच्या टाईमनुसार अवेलेबल झाले. बरोबर. त्यामुळे जे जॉब करून किंवा गुतात ना त्यांच्यासाठी सगळ्यात मोठा सोर्स आहे. आणि मी जॉब करून असल्यामुळं मला ऑनलाईनचा खूप फायदा झाला. ओके. आपण 2-3 क्लासेस मी ज्या ऑनलाईन केल्या त्या पद्धतीनं, तर त्या क्लासेसचा मला फायदा नक्कीच झाला. कारण इश्यू कसा होतो माहिती आहे काय, पुण्यात ट्रॅफिक आहे, म्हणजे तुम्ही पुण्यात असा किंवा कुठं असा ट्रॅफिकमध्ये तुमचं जाणं येणं आलं, क्लासच्या अगोदर तुम्हाला काही 10-15 मिनिट जावे लागतात, सुटल्यानंतर आहे, मध्ये ब्रेक आहे. आणि ऑनलाईनमध्ये तुम्ही 1.5 बघू शकता, म्हणजे तो टाइम सुद्धा मॅनेज करता येतो. सेकंड टाइम लेक्चर बघण्याची अवेलेबिलिटी सगळ्याच मला वाटते जवळपास ॲपमध्ये क्लासेसवर अवेलेबल करून दिलं. त्यामुळे तो सेकंड टाइम बघू शकता. त्यामुळं तुम्हाला वेळेचा सुद्धा आहे, रिपीट नॉलेज मिळतं आणि तुमच्या याच्यामध्ये म्हणजे कम्फर्ट झोन काय म्हणतो सोडता येतो. पण फक्त काय तिथं सेल्फ डिसिप्लिन खूप मॅटर करतं. बरोबर. म्हणजे तुम्ही जर त्या लेक्चरचं टायमिंग ठरवून तुम्हाला टार्गेट ओरिएंटेड सिलेबस संपवता येतो. म्हणजे काय, सुरुवातीला बघा तुम्हाला एखादी बॅच कंप्लीट करावी लागायची. म्हणजे जी फी असेल ती बॅच संपवा आणि त्यामध्ये त्यांच्या मार्जिन मग हिस्ट्री शिकवणार, कधी जॉग्राफी शिकवणार, कधी पॉलिटी शिकवणार आणि त्यानुसार लेक्चर करता येत होतं. तुम्हाला एकच सब्जेक्ट नाही घेता येत होता. पण ऑनलाईनमुळे हा फायदा झाला की तुम्हाला एकच सब्जेक्ट
पाहिजे तो तुमचा जो वीक आहे तो सब्जेक्टचा तुम्ही क्लास लावू शकता. बरोबर. आणि तो सब्जेक्ट किती लेक्चर असतील, 70 लेक्चर असतील तर 70 लेक्चर तुम्ही 10 दिवसात संपवू शकता. बरोबर. म्हणजे तुमचं 70 लेक्चरचे 70 दिवस असतील किंवा रोज 2 म्हणला तर 35 दिवस असतील, ते तुम्ही 10 दिवसात संपवताय. म्हणजे 15 दिवस तुम्ही दुसरा एक सब्जेक्ट संपवू शकता. त्यामुळे ऑनलाईनचा मला तर खूप फायदा झाला. आणि नक्कीच ऑनलाईनचा इथून पुढे सुद्धा भविष्यात सगळ्यांना फायदा जास्त होणार आहे. बरोबर आहे, कारण जग बदलत आहे, जग बदलत आहे आणि त्यानुसार आपल्याला बदलावं लागणार आहे. बरोबर आहे. एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो असा आहे की जर योग्य दिशेनं प्रयत्न केले, चुका नाही केल्या, तर तुमचं मत काय आहे की 1 वर्षाच्या प्रिपरेशनमध्ये आपण पोस्ट काढू शकतो का? मला असं नक्कीच वाटतं की चुका नाही केल्या म्हणण्यापेक्षा चुका सगळेच करतात. मी ह्या अटेम्प्टला सुद्धा खूप केल्या, पण माझ्या मागच्या अटेम्प्टशी कम्पेअर करताना तो कमी आहे. म्हणजे इथं एक असं आहे की जो कमी चुका करेल ना तो लिस्टमध्ये असेल. कारण असे 10-15 जण असतात की त्यांचे मार्क्स सेम असतात, पण प्रत्येकाचे एखाद्या सिल्ली मिस्टेकमुळं 2-3 प्रश्न चुकलेले असतात, 2-3 चुकलेले असतात आणि त्यामुळे ते लिस्टच्या बाहेर सुद्धा जातात, जवळपासचे मार्क असल्यामुळं सुद्धा. त्यामुळं चुका कमीत कमी करणं म्हणजे 0वर चुका आलं तर तो देवच मानला पाहिजे किंवा देव माणूस मानला पाहिजे. आणि तसे सुद्धा आहेत, म्हणजे अपवादात्मक आहेत, पण जास्तीत जास्त माणूस म्हणून आपण काय करू शकतो तर चुका लिमिटेड करणे. ओके. कारण माझ्या सुद्धा ह्या अटेम्प्टमध्ये अशा चुका झाल्या की माझे अजून 10-12 प्रश्न बरोबर आले असते असं नंतर वाटतं. असं वाटतं का की राज्यात पहिलं येऊ शकलो असतो? नाही, एवढं नाही वाटत, पण नक्कीच स्कोअर चेंज झाला असता आणि आणखीन वरती गेलो असतो. बाकी ह्याच्यात म्हणजे स्कोअरमध्ये वरती गेलो असतो. ज्या सिल्ली मिस्टेक जर केल्या नसत्या तर नक्कीच झाल्या असत्या. त्यामुळे त्या सिल्ली मिस्टेक चुकणं म्हणजे काय, आपण सोडवायचा प्रयत्न करा, कमीत करा. कारण माझा 2021चा एक अनुभव आहे सर. मी फक्त पेपर सोडवायचा अप्रोचने गेलो नव्हतो. PSIची मेन्स होती, वाघोलीला परीक्षा होती, कायदे होते त्यावेळी. कायद्याचा पूर्णपणे अभ्यास केला होता. पेपर 1 चांगला गेला होता मला मराठी इंग्लिशचा, आणि कायद्याचा पण अभ्यास चांगला झाला होता. आणि गेलो, 1 तास आहे, 100 प्रश्न आहेत. तो मॅनेजमेंट खूप महत्त्वाचा आहे. मी राऊंडच केलो नाही सर. हो काय, मी फक्त 58 प्रश्न राऊंड करून आलो. म्हणजे शेवटच्या बेल व्हायची ना त्यावेळी मोजायला वेळ द्यायचा. तो नियम बदलला नंतर MPSCने की 2 मिनिटं तुम्हाला किती गोल केले ते मोजायला वेळ दिला जायचा. तर त्या काळात मी गोल करायला आणि त्याच्या अगोदर एक 5 मिनिट असा गोल करायला चालू केलो आणि फक्त 58 गोल केले. मी सोडवले होते 98 प्रश्न, पण गोल नाही केले. म्हणजे काय, माझं मिसमॅनेजमेंट, ती सिली मिस्टेक म्हणता येत नाही, तो काय म्हणतो, काय ब्लंडर म्हणतात, तो ब्लंडर आहे, ब्लंडरच आहे. त्यामुळं ते टाईम मॅनेजमेंट आणि त्या दृष्टीनं तुम्ही ते 1 तास सांभाळणं खूप गरजेचं आहे. त्यावेळी जर मी ते सगळे गोल केलो असतो तर 100% मी त्या मार्कानं लिस्टमध्ये होतो. बरोबर. PSIच्या त्यावेळीच्याच लिस्टमध्ये मी होतो. पण काय म्हणतो, आपलं ब्लंडर, सिल्ली मिस्टेक ते आपल्यासाठी झाली त्या काळात, नवीन माणसासाठी, पण MPSC करणाऱ्या मुलासाठी तो ब्लंडरच आहे. तसंच माझ्या मित्रात सुद्धा तशा 5चा जो गट्टा असतोय ना, तो 11 ते 15च्या ऐवजी 16 ते 20ला त्यानं गोल केलं. बापरे. त्यामुळे डायरेक्ट 5 प्रश्न रॉंग झाले आणि त्याची 0.75 मार्कानं फ्री राहिली. पण मला असं वाटतं की PSIच्या जागी तुमच्या याच्यामध्ये उपजिल्हाधिकारी लिहिलेलं होतं. म्हणून पण चुका ह्या टाळल्या पाहिजेत, मला नाही सांगायचे. कारण एखादा जर PSIचंच स्वप्न बघत असेल किंवा कोणत्याही परीक्षेत हे होऊ शकतं. त्यामुळं ह्या चुका तुम्ही कमीत कमी करा. ठीक आहे, ह्या परीक्षेला सुद्धा माझं 1 वरती 1 खाली GS3ला झालं, त्यामुळे 2 प्रश्न चुकले. कारण 38चं उत्तर 37ला गेलं आणि 37चं 38ला गेलं. त्यामुळे तिथं 6.5 म्हणजे 2.5 मार्क कमी झाले माझे, पण मी लिस्टमध्ये आहे. त्यामुळं ते काय, 1च झाली. अशात प्रत्येक पेपरच्या जर तुम्ही 2 धरल्या ना तर आपल्याला 4 पेपर आहेत आणि मराठी इंग्लिश 5 दोन्ही 10 प्रश्नांचे म्हणजे 1.25 होतं ना चुकल्यामुळं डिव्हिजन. त्यामुळे 12.5-13 प्रश्न तुम्ही लिस्टमध्ये आहे की नाही हा प्रश्न होतो. बरोबर. त्यामुळे ह्या प्रश्न तुम्ही कमीत कमी चुका करा. जर असं केलं तर नक्कीच तुम्ही 2 वर्षामध्ये सक्सेस होऊ शकता असं मला वाटतं. प्रॉपर वेनं ट्रेनिंग न करून 1 वर्ष का नाही म्हणत मी, कारण परीक्षेची प्रोसेस 1 वर्षाची बरोबर आहे आणि 1 वर्ष अगोदर प्रिपरेशन केली पाहिजे. असं म्हणून मी 2 वर्ष, म्हणजे प्रिलिमच्या 1 वर्ष आधीपासून प्रिपरेशन आपण केली पाहिजे. नक्कीच प्रिलिमच्या 1 वर्ष आधी प्रिपरेशन केली पाहिजे आणि पुढच्या ह्याच्यामध्ये आपण यश मिळवू शकतो. सर, शेवटी तुम्ही विद्यार्थ्यांना जी MPSCची तयारी करताय त्यांना उपजिल्हाधिकारी म्हणून काय संदेश द्याल? संदेश काय द्यावा असा आता माझ्या पुढं पण प्रश्नच आहे. पण मी मगाशी जे सांगितलं ते तुम्ही जे करता त्या तुमच्या कामाशी तुम्ही प्रामाणिक राहा. म्हणजे तुमचा जो अभ्यास आहे तुम्ही घरच्यांना फसवू शकता पण तुम्ही स्वतःला नाही फसवू शकत. त्यामुळे तुमच्या अभ्यासासाठी प्रामाणिक राहा आणि कन्सिस्टन्सी ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, सर थँक्यू व्हेरी मच की तुम्ही तुमचा वेळातला वेळ काढून विद्यार्थ्यांना, म्हणजे महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना जे महाराष्ट्राच्या बाहेर आहे, वेगवेगळ्या सेवांमध्ये आहे, ती सुद्धा MPSCची तयारी करताय, तर त्यांनासुद्धा तुमचं हे जे मार्गदर्शन आहे ते खूप मोलाचं ठरेल. कारण
तुम्ही तिथून प्रवास केलेला आहे जिथून सर्व विद्यार्थी प्रवास करत आहे. Yes, yes. त्यांचा आणि तुमचा प्रवास जो आहे तो जवळपास सारखा कमी जास्त संघर्षाचा नक्की असेल, परंतु आज तुम्ही जिथे बसलेले आहात ते प्रत्येक महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्याचं जे स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे त्यांचं स्वप्न आहे. आणि तुम्ही आज जे मार्गदर्शन केलं तर मला असं वाटतं की इथून पुढे अनेक जे अधिकारी आहे की ज्यांनी फक्त विचार केला होता ते आता इथून पुढे आपल्याला झालेले दिसतील आणि तुम्ही त्यांच्यासाठी नक्कीच रोल मॉडेल ठराल. आणि सर तुम्ही वेळात वेळ काढला त्यासाठी टेक्स्टबुक सुपर कोचिंगकडनं खूप खूप धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे मार्गदर्शन सरांचं कसं वाटलं हे या पॉडकास्टच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि टेक्स्टबुक सुपर कोचिंग हे नेहमीच तुमच्यासोबत आहेत. तुम्ही महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही राहिला तरी आम्ही तुमच्यासोबत सर्व माध्यमातून सोबत आहे. मला तुम्हाला एक सांगायचं आहे की आत्ता जी पहिली डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा झाली त्यामध्ये आम्ही जे लेक्चर्स घेतले होते, विद्यार्थ्यांना जे प्रश्न आम्ही दिले होते सर, तर त्यातून असं समजा की इंडियन पॉलिटी हा जो सब्जेक्ट आहे, कारण आज GS3चा सब्जेक्ट होता, तर इंडियन पॉलिटीमध्ये 20 पैकी 17 प्रश्न आम्ही जे टीच केलं होतं त्यातले आले. आणि जे 9 प्रश्न जे हिस्ट्रीचे होते, 9 प्रश्न यावेळेस विचारले गेले. UPSCला 6 प्रश्न विचारले जातात, त्यापैकी एका लेक्चरमधून 5 प्रश्न ॲज इट इज आले. अरे तर आम्ही तुमच्यासाठी सोबत आहे. तुम्ही फक्त हिंमत करा आणि तुमचे स्वप्न जे आहे ते पूर्ण करा. मला एकच इथं ॲड करायचं आहे, म्हणजे आपल्या एवढ्या बोलण्यात एक सार राहिला कुठंतरी की मेंटर किती महत्त्वाचा असतो. तर प्रत्येकाला वाटतं की तुमच्या स्पर्धा परीक्षा अभ्यास तुमचा शिक्षक असेल, गुरु असेल, मित्र असेल, सिनियर असेल, एक मेंटर खूप आवश्यक असतो. येस. मग ते तुम्ही क्लास जर घेतला किंवा म्हणजे क्लासेसवाले असाल किंवा म्हणजे कुठेही आहे पण तुम्ही मेंटर मिळवा असं बरोबर मला सांगायचं आहे की तुमचं इव्हॅल्युएशन स्वतःसोबतच काय म्हणतो 180 डिग्रीमध्ये सुद्धा झालं पाहिजे, म्हणजे समोरच्या व्यक्तीकडून सुद्धा तुमचं इव्हॅल्युएशन झालं पाहिजे. बरोबर. त्यामुळे एक कोचिंग असेल किंवा काय एक सिनियर कुठलंही कोणी मार्गदर्शन फॅकल्टी असेल. असेल Yes, आपला किंवा मित्र असेल की जो ऑलरेडी परीक्षा पास आउट झालेला आहे बरोबर किंवा काय, असा तुमचा एक मेंटर असणं खूप गरजेचं असं म्हणजे मला वाटतं. मार्गदर्शन कुठूनही मिळो हां. पण ते योग्य मिळालं योग्य पाहिजे. मार्गदर्शन खूप महत्त्वाचं आहे. कारण माझा मार्गदर्शनाचा 8 वर्षाच्या प्रवासामध्ये मार्गदर्शन नसल्यामुळे माझे बरीच वर्ष वाया गेली बरोबर. त्याच्यामध्ये. आणि ज्यावेळी प्रॉपर मार्गदर्शन मिळालं त्यावेळी मला खरंच लक्षात आलं की मी फास्ट झालेलो आहे. बरोबर आहे. त्यामुळे तुम्हाला एक शिक्षक असेल, ते मितवा म्हणतात ना, हां, तसं मितवा. एक मितवा खरंच असला पाहिजे. बरोबर. हां, मग तो शिक्षक असला तर उत्तमच आहे. हो. आणि पेड केल्यामुळं म्हणजे माझं वैयक्तिक मत आहे, मी काय हे करत नाही आहे, पण आपण पेड केल्यामुळं आपली एक रिस्पॉन्सिबिलिटी आणि त्याचंसुद्धा एक रिस्पॉन्सिबिलिटी राहते, एक अकाउंटेबिलिटी राहते की ह्याला आपण टीच करायचं किंवा हे. त्यामुळे ते 2 वे कॉन्व्हर्सेशन होते आणि वेल ऑर्गनाइज वेमध्ये त्या गोष्टी ऑर्गनाइज वेमध्ये होते. Yes, त्यामुळं yes. प्रॉपर चांगला व्यक्ती शोधा किंवा मिळेल, मार्केटमध्ये खूप अवेलेबल आहे. बरोबर. हां, त्यामुळं त्यांच्याशी बोला, तुमचे शंकासुद्धा वैयक्तिकरित्या विचारा. बरोबर. आणि मार्केटमध्ये एवढे चांगले शिक्षक पण आहेत ना की तुमच्या पर्सनल काय म्हणतो ग्रीव्हन्सेस सुद्धा सॉल्व्ह करतात, म्हणजे बरोबर. मदत करतात जर तुम्ही जेन्युइन असाल तर. बरोबर. त्यामुळं त्याचा फायदा घ्या, खूप फायदा आहे, तर फायदा घ्या. बरोबर. सर तुम्ही आज जे मार्गदर्शन केलं ते खूपच मोलाचं आहे. इथून पुढच्या तुमच्या वाटचालीसाठी आमच्याकडनं टेक्स्टबुक सुपर कोचिंग या परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला thank you. पुढे खूप यश मिळो तुमच्या आयुष्यामध्ये आणि you. पुढे तुम्ही UPSC करणार आहे असं सांगितलं, त्या वाटचालीसाठी सुद्धा खूप शुभेच्छा. थँक्यू सर. धन्यवाद. धन्यवाद.